नमस्कार सर्वांना. आजचं जे सेशन आहे त्याची आपण आज सुरुवातही करूया आणि आजचा जो आपला महाराष्ट्रातील हॅलो महाराष्ट्रातील आधुनिक शेळी पालन प्रमाणपत्र प्रशिक्षण यात आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि त्याचं आज आपण उद्घाटन पण करत आहोत आणि आज सुरुवात पण करत आहोत. तर काही कारणास्तव थोडासा कॅमेराचा थोडा इश्यू आहे, पण मग चालतंय. तर बाकीचे जे जॉईंट होणार असेल त्यांनी पण लवकरात लवकर जॉईंट व्हा आणि प्रत्येकाला एक विनंती असेल की जे आपण नाव टाकत आहात झूम साठी ते त्यांचं पूर्ण नाव टाकायचं, जेणेकरून म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय होईल की कोण कोण जॉईंट होत आहेत. येस, तर सुरुवात करूया. प्रथमतः सर्वांचं नमस्कार. महाराष्ट्रातील आधुनिक शेळी पालन प्रमाणपत्र प्रशिक्षण मध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत. आणि आजचा जो आपला भाग आहे आपण त्याला सुरुवात करत आहोत. आजपर्यंत आपण जे शेळी पालन हा व्यवसाय करत फक्त एक त्याच्याकडे बघण्याचा हा दृष्टिकोन असा होता की फक्त त्याला दुय्यम व्यवसाय किंवा त्याच्याकडे हा जोडधंदा म्हणून आपण बघत होतो. पण बऱ्याच काही मागील अनेक वर्षांपासून असं दिसून आलेलं की जो व्यवसाय हा एक आपण जोडधंदा म्हणून बघत होतो त्याला आता एक प्रत्यक्ष रूप देण्याचं काळ आलेला आहे. कारण की बरेच मागील अनेक दिवसापासून आपण बघत आहोत की ह्या जे शेळीचं मांस आहे त्याची मागणी ही नेहमीच वाढत आहे. बोकडची मागणी बोकडच्या मटणाची मागणी ही नेहमीच वाढत आहे. तसं कोंबडीचं जसं आहे ते कधी कधी कमी होतं, पण मग बोकडाची ही मागणी ही कंटिन्यू ही वाढत आहे. त्याची प्राइसिंग पण आपल्याला चांगल्या प्रकारे दिसूनच येत आहेत. त्यामुळेच आपल्याला जो हा दुय्यम व्यवसाय होता त्याला आपण एक प्रत्यक्षपणे मोठा व्यवसाय म्हणून आपण करू शकतो. शेळीच्या मांसाची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्या मागणीचे पूर्ण घेण्यासाठी शेळी पालन व्यवसायाला आपण दुय्यम व्यवसायाच्या जागी न बघता आपण त्याला पूर्णपणे व्यवसाय करू शकतो. फक्त शेळी पालन आहेत त्याचं फक्त मांस उत्पादनासाठीच नव्हे तर त्याचा व्यवसाय हा त्याचा दुग्ध व्यवसायासाठी सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो. आता बरेचसे जे मेडिसिन्स आहेत त्याच्यात जे शेळीचं दूध आहे किंवा त्याच्यात जे घटक आढळतात त्याचा हा चांगला मागणी आहे असं दिसून येतं. कारण की मागील एका वेबिनार मध्येच आपल्या एका सरांनी सांगितलेलं होतं की जी दुधाची मागणी आहे ती म्हणजे दुधाच्या पावडरची जी किंमत आहे साधारणतः ती 800 ते 900 रुपयाच्या किलोच्या दरम्यान अशी त्याची मागणी आहे. तर म्हणून एक शेळी पालन व्यवसायाला एक दुय्यम व्यवसाय न बघता त्याच्याकडे आपण एक सखोल असा आणि परिपूर्ण लक्ष देऊन करणं व्यवसाय गरजेचं आहे. तर आजचे जे आपल्याला प्रथमतः जे आपले मार्गदर्शक लाभलेले आहेत मान्य श्री सुनीत वानखेडे सर, त्यांचं प्रथमतः सीड इंडिया तर्फे आणि सर्व आपल्या मान्यवरांतर्फे त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद सर. जी धन्यवाद सर. सुनीत वानखेडे सरांचं सांगायचं ठरलं तर सुनीत सर हे पशुपोषण शास्त्र विभाग पशुवैद्यकीय महाविद्यालय मध्ये परभणीमध्ये कार्यरत आहेत. सरांचं जसं बोलणं आहे तशा प्रकारे सरांचं कामही आहे. सरांचं सांगायचं ठरलं तर आपलं मागे एकदा वेबिनार झालेलं होतं, त्यातून सरांच्या मार्गदर्शनातून अनेक जणांनी चांगल्या प्रकारे जे शेळी पालन व्यवसायाचं होतं ते चांगल्या प्रकारे सुरू केलं. त्यामुळे प्रथमतः सरांचे स्वागत आणि सर्वांतर्फे सीड इंडिया तर्फे त्याचबरोबर आपल्या सर्व सर्व हॅलो हॅलो आवाज येतो सर? हो येतो. हो, तर सर्व मान्यवरांतर्फे पुनश्च एकदा सरांचं स्वागत. तर जास्त वेळ न घेता आपण आजचा जो विषय आहे आपला की शेळ्यांची विविध जाती व शेळ्यांची निवड कशी करावी
यावर आज आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत. तर विनंती करतो सरांना की आजचं जे सेशन आहे आपण ते सुरू करूया. प्रथमतः सर्वांना एक विनंती राहील की कोणीही स्क्रीनवर काही पेनचा वापर करू नये, म्हणजे स्क्रीन खराब करू नका. ओके, सुरू करूया सर. सर ओके. सर्वांना नमस्कार. स्पीड इंडिया यांचे मी आभार मानतो की ही संधी त्यांनी मला दिली आपल्याशी सुसंवाद साधण्याची. आणि शेळीपालन व्यवसाय संबंधानं आपण 3-4 दिवस जे आहे आपण ह्यावर चर्चा करणार आहोत. मुख्य विषय आपण बघणार आहोत, त्यांच्या संबंधी अभ्यास करणार आहोत आणि थोडंसं तांत्रिक ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, शेळीपालन हा व्यवसाय काही नवीन नाहीये. जसं आता कुणाल सरांनी सांगितलं की म्हणजे हा जोडधंदा म्हणून पूर्वीपासून चालत आलेला आहे, परंतु जोडधंदा हा आता न राहता एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून उभा टाकलेला आहे. एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून त्याला ख्याती मिळालेली आहे. त्याचं महत्व आज नव्याने आपल्याला सर्वांना जाणवत आहे. असो, बरेच तरुण सुशिक्षित आणि नंतर मग शेतकरी, पशुधन सांभाळणारे, पशुपालक सर्वजण ह्या व्यवसायाच्या आज आपल्याला पाठीमागे लागलेले, किंबहुना हा व्यवसाय करू इच्छिणारे लोक आहेत. असो, शेळ्यांच्या बद्दल आपण हा शेळीपालन व्यवसाय आम्ही जेव्हा विचार करतो की हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तेव्हा आम्हाला काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्याला आपण होमवर्क म्हणतो, अभ्यास करतो आपण परीक्षेसाठी, तसंच हा व्यवसाय सुरू करत असताना काही गोष्टी विचारात घेणं फार गरजेचं आहे. एक गोष्ट सांगू द्या मला, सगळ्यात महत्वाची. शेळीपालन व्यवसाय करायचं जर तुम्ही ठरवलेला असेल तर तुम्ही खूप चांगला अशा प्रकारचा निर्णय किंवा डिसिजन घेतलेला आहे अशी मला पुष्टी करू द्या. कारण हा व्यवसाय असा आहे, जसं आता कुणाल सरांनी सांगितलं की कोंबड्यांचे भाव जे आहेत, मटणाचे, चिकनचे, ते कमी जास्त होतात ना. सणवार सुरू झाले की कमी होणार, ठीक आहे, आणि मग काही विशिष्ट प्रसंग असले की तो भाव वाढणार किंवा वधारणार. परंतु एक सांगू द्या की मटणाला कधीच म्हणजे कमी भाव मिळालेला नाहीये. मटणाचा भाव नेहमी चढतच राहिला किंवा स्थिर राहिला, कमी मात्र कधी झाला नाही. असो, तर सांगायचा उद्देश असा आहे की ह्याही बरोबर शेळीपालन व्यवसायाची काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, जसं आपण आता कोंबड्यांसाठी थोडस तुलना करूया. ब्रॉयलर पक्ष्यांचं वजन 42 दिवस, 38 दिवस, 40 दिवस, जवळपास 1.8 ते 2 किलो होऊन जातं. परंतु जसा नफा यामध्ये जास्त आहे, तसं त्या व्यवसायामध्ये, कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आम्हाला खबरदारी पण खूप घ्यावी लागते. नेहमी जागरूक असावं लागतं. त्यानंतर आम्हाला त्या शेळ्याच्या तुलनेमध्ये कोंबड्यांचं लसीकरण आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आणि बारकाईने करावं लागतं. मला असं म्हणायचं की काळजी खूप घ्यावी लागते. आणि मग ह्या कोंबड्याच्या आजाराला फार लवकर बळी पडतात. शेळ्या आमच्या कशा तग धरून राहतात. हे खूप मोठे फायदे शेळीपालनामध्ये आपण ते कालांतराने बघणारच आहोत. एक स्लाइड पुढे आहे. परंतु असो, पहिला विषय जो आम्ही घेणार आहोत विचारासाठी, शेळीपालन व्यवसाय करायचं जेव्हा आम्ही ठरवलेला आहे, तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आम्हाला पडलेला पहिला प्रश्न, आणि तो प्रश्न म्हणजे शेळी कोणची निवडावी. शेळ्यांच्या वेगवेगळ्या जाती अस्तित्वात आहेत, उपलब्ध आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, भारतामध्ये आहेत. पण नेमकी आमच्या व्यवसायाला धरून आम्ही कोणची शेळी निवडायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला फक्त तिचं पालन पोषण करणं सोपं गेलं पाहिजे, एवढंच नव्हे तर त्या शेळीपासून आम्हाला फायदा पण झाला पाहिजे आणि त्या शेळीच्या मटणाला मागणी पण असली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. बघा, आम्ही शेळीपालनाबद्दल बरंच ऐकलं, युट्यूबवर आम्ही व्हिडिओ पण पाहिले, ठीक आहे, आम्ही पाहतो. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती अशी आहे की शेळीपालन हा व्यवसाय निवडत असताना
आम्हाला पहिला प्रश्न जो पडतो तो हाच आहे की शेळी निवडायची कोणती, ठीक आहे ना. आणि युट्यूबवर आम्ही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी पाहतो, खूप मोठे मोठे म्हणजे अतिशय कथा पाहतो, ठीक आहे ना. खऱ्या नाहीत असं मला म्हणायचं नाहीये, खऱ्या आहेत, पण गोष्ट अशी आहे की ते इतक्या सहजासहजी इतक्या लवकर सगळं काही त्यांना मिळालेलं नाहीये. असो, मला सांगायचा मुद्दा असा आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, माझ्याकडं भरपूर शेळी पालक येतात आणि ते म्हणतात की आम्ही ते व्हिडिओ पाहिला युट्यूबवर आणि आम्हाला ते ह्या जातीच्या शेळ्या आणायच्या, त्या जातीच्या शेळ्या आणायच्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही कोणते प्रोडक्ट जेव्हा तयार करतो ना, त्याला मार्केट आहे की नाही हे बघायला पाहिजे. आम्ही बोरच्या शेळ्या आणल्या, आम्ही सिरोही शेळ्या आणल्या, मान्य आहे मला. तिकडे जाऊ नका, ते व्यवसाय करू नका असं म्हणणार नाही मी. पण तिचं मार्केट आपल्याकडे आहे का? आम्हाला छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची. आम्हाला मोठं नक्की बनायचंय. पण आम्हाला मोठं बनत असताना, बनायचं स्वप्न आम्ही उराशी घेतलं असताना आम्हाला सुरुवात शून्यातून करायची. आम्हाला हळूहळू मोठं व्हायचं आहे. आम्हाला टप्प्याटप्प्यानं पुढे जायचंय. आणि होतं काय, बऱ्याच वेळेस या गोष्टी लक्षात न घेता आम्ही जेव्हा व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र आम्हाला अपयश येतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ह्या ठिकाणी मला सांगायची वाटते, ती म्हणजे शेळ्यांच्या विविध जाती कोणत्या हे आपल्याला माहित असलं पाहिजे. कारण त्या माहित असल्याशिवाय आम्हाला योग्य शेळ्यांची निवड करता येणार नाही. बघा, शेळीपालन व्यवसायाच्या महत्वाच्या बऱ्याच बाबी आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या मी 2-3 बाबी सांगत आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की बाकीच्या बाबी दुय्यम स्वरूपाच्या महत्वाच्या आहेत, परंतु कधी कधी काय असतं की जो माझा विषय आहे, माझ्या विषयाला धरून मला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात, पुष्टी करणाऱ्या वाटतात, त्या मी इथं देण्याचा प्रयत्न करत असतो. असो, शेळीपालन व्यवसायाच्या महत्वाच्या बाबीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे शेळ्यांची निवड, जो आपण पहिला विषय घेतलेला आहे, ठीक आहे ना. इथं थोडक्यात दिलेलं आहे बघा, आपण पुढे जाणार आहोत त्या गोष्टी सगळ्या विचारात घेणार आहोत डिटेलमध्ये. परंतु सगळ्यात महत्वाची ती गोष्टीची शेळ्यांची निवड आपल्या भागातूनच करावी. शेळी 2 ते 3 करडे देणारी असावी. आणखीन बऱ्याचशा बाबी आहेत ह्या योग्य शेळीची निवड करण्याच्या बाबतीमधल्या, त्या आपण यथावकाश पाहणार आहोत. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, यशस्वी शेळीपालन करण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: योग्य शेळ्यांची निवड, आरोग्य व्यवस्थापन आणि आहार. या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ठीक आहे ना. किंबहुना शेळीपालन व्यवसायाचं अर्थशास्त्र या 3 गोष्टीवरच अवलंबून आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. बघा, पहिली गोष्ट, शेळ्यांची निवड चांगली असली पाहिजे. शेळी 2 ते 3 करडे देणारी असावी, ठीक आहे ना. आणि आपण जर हा व्यवसाय करायचा आहे तर आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या लक्षात घेणं आहे. आरोग्य व्यवस्थापन, करडांचं मरतूक थांबवणं, करडांचं मरतूक टाळणं, करडांची मरतूक कमी असणे, करडे आमच्या आमच्या फार्मवर कमी प्रमाणात ते त्यांचा मृत्यू व्हावा ह्या गोष्टी, किंवा त्यांचा डेथ रेट जो आहे तो कमी असणे, मॉर्टेलिटी रेट कमी असणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या करता महत्वाच्या आहेत की ह्या आपल्या शेळीपालन व्यवसायाला फायदा देणाऱ्या आहेत, अर्थार्जन करणाऱ्या आहेत. आणि म्हणून त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आहार, आहार कशासाठी महत्वाचा आहे? कारण पशुपालनाचा कोणता व्यवसाय घ्या, गाई, म्हशी, शेळ्या किंवा कोंबड्या, आहारावर 70 ते 72% खर्च होतो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची की आम्ही जेव्हा हा व्यवसाय करायचं ठरवलेला आहे, या व्यवसायात उतरायचं ठरवलेलं आहे, मग आम्हाला ह्या गोष्टी महत्वाच्या 3 गोष्टी सांगितल्यात. आपण नंतरही काही गोष्टी बघणार आहोत, परंतु ह्या सगळ्यात महत्वाच्या आहे की योग्य शेळीची निवड झाली पाहिजे, आरोग्य व्यवस्थापन त्यांचं चांगलं असलं पाहिजे, करडांची मरतूक आमच्याकडे कमीत कमी असली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आहाराचं नियोजन केलं पाहिजे, करता आलं पाहिजे. असो, आपण पुढे जाणार आहोत की आजचा विषय जो आपला आहे तो सगळ्यात मोठा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की शेळ्यांची निवड कशी करावी, शेळ्यांच्या विविध जातींचा थोडासा अभ्यास करणार आहोत आपण. आणि मग हा व्यवसाय सुरू करायचा आपल्याला, तर नेमकी शेळी कोणत्या जातीची निवडायला पाहिजे, त्या गोष्टी थोड्याशा आपण अभ्यासणार आहोत. असो, भारतीय आपल्या ह्या भारत देशामध्ये शेळी पालनाचं महत्व जे आहे ह्या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही स्लाइड जी आहे ती तुम्हाला दिसते, कारण प्रत्येक गोष्ट मी वाचून सांगू शकणार नाही, त्याच्यामध्ये वेळ खूप जाईल. असो, शेळ्यांचं महत्व आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्वाचं आहे, ठीक आहे ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जो काही जी काही बाब मोठ्या प्रकर्षाने पुढे येत आहे, शेळ्यांचं दूध, ठीक आहे ना.
शेळ्यांचं दूध आपण शेळ्यांकडं शेळी पालनाकडं मटणाच्या संदर्भातच बघत होतो, परंतु असो शेळ्यांचं दूध पण दुधाला पण चांगली मागणी तुम्ही आम्ही व्यवसाय करणाऱ्यांनी जर आणून नाही दिली तर त्या बाबतीत घेणाऱ्याला सुद्धा त्याचं महत्व पटणार नाही. असो तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे शेळी पालन व्यवसाय करत असताना आम्हाला भारतीय शेळीचं योगदान जे आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. एकूण संख्या जी आहे जवळपास 14 कोटीच्या वरती आहे. एकूण 34 जाती आमच्या देशामध्ये आढळतात आणि महाराष्ट्रात महत्वाच्या 4 ते 5 जाती आहेत. कारण एक बेरारी जात जी आहे ती अशातच तिला परमिशन म्हणजे तिला मान्यता मिळालेली आहे आणि म्हणून 4 अधिक 1 5 महाराष्ट्रामधले भारतीय शेळीच्या जाती आम्हाला आढळतात. भारतामध्ये 14 कोटी शेळ्या आहेत एकूण 14 कोटीच्या वरती. तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 कोटी 1 कोटी 3 लाख शेळ्यांची संख्या आहे. आम्हाला माहित आहे सर्व श्रुत आहे सर्व ज्ञानी सर्वांना ज्ञात आहे की शेळीचा उपयोग दूध मांस आणि लोकर आणि कातडीसाठी करतात. असो ही स्लाइड खूप महत्वाची आहे. जसं मी तुम्हाला पुष्टी करत होतो काही गोष्टी पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या की शेळी पालनाचे असंख्य फायदे आहेत. 2-3 गोष्टी कुणाल सरांनी पण सुरुवात केली मी त्याच्यामध्ये ऍड केले काही गोष्टी. परंतु इथे या स्लाइडवर तुम्हाला दिसतं की हा कमी भांडवलीचा व्यवसाय कमी भांडवलीचा कमी जागेत हा व्यवसाय करता येतो आणि शेळ्यांना एकूण खाद्य पण कमी लागतं जर गाई म्हशींचा विकास आपण तुलना केली तर. आणि शेळ्यांची वाढ पण झपाट्याने होतात कारण एका वेळात ते 2 ते 3 करडे देऊ शकतात. बघा एकदा शेळी वेली म्हणजे जुळ्यांचं प्रमाण देणाऱ्या शेळ्या आमच्या गोठ्यामध्ये जास्त असतील तर निश्चितच त्यांची संख्या खूप मोठ्याने वाढणार आहे. मोठ्या संख्येने ती वाढणार आहेत. नंतर शेळ्या ज्या आहेत ते म्हणजे अपारंपरिक खाद्य स्रोत जे आहे ज्याला अनकन्व्हेन्शनल फीड म्हणतात त्याचा उपयोग आपल्या आहारामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतात. ठीक आहे ना. आणि आर्थिकदृष्ट्या जर तुलनात्मक केली आम्ही कोंबड्याचा व्यवसाय किंवा मग गाई म्हशींचा तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा व्यवसाय अतिशय सोपा आहे. मी तुम्हाला सांगितलं जागा कमी लागते कमी भांडवल लागते. त्याच्यानंतर घरातील स्त्रिया सुद्धा हा व्यवसाय सांभाळू शकतात अशा प्रकारचा व्यवसाय. शेळ्यांची उत्पादन क्षमता चांगली आहे. शेळ्या 2 वर्षात 3दा वेतात. ठीक आहे ना. रोगराईचे प्रमाण पण शेळ्यामध्ये कमी आहे. 2-3 रोगांच्या जे महत्वाची काळजी जर आम्ही घेतली निर्जंतुकीकरण जंतनाशक त्यांना दिली त्यानंतर लसीकरण केलं तर कोंबड्याच्या तुलनेमध्ये आमच्या शेळ्या रोगराईचा विचार केला तर रोगराईचं प्रमाण आमच्या शेळ्यांमध्ये फार कमी आहे. नंतर हे दूध जे आहे ते पचायला हलकं आहे त्यामधून आर्थिक उत्पन्न सुद्धा आपल्याला मिळू शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की देखभाल करणे पण सोपं आहे जोखीम बरं नाहीये खर्च सुद्धा त्यावर कमी होतो. असे अनेक फायदे शेळी पालनाचे आहेत. आपण पुढे जाऊया. शेळ्यांच्या जातीचं महत्व शेळी कशी निवडावी ह्याकरता आपण विचार करत आहोत किंवा त्याचा अभ्यास करत आहोत. पूर्वपीठिका म्हणून ह्या गोष्टी आपण जे आतापर्यंत पाहिल्या त्या गरजेच्या होत्या. असो शेळ्यांच्या जातीचं महत्व मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बघा तिथं जात ठीक आहे ना जावई जात महत्वाचं आहे. ठीक आहे ना. नंतर वय महत्वाचं आहे आणि इष्ट गुण शेळ्यांमध्ये कोणकोणचे चांगले गुण आम्हाला सापडतात त्या गोष्टी आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. जावई जेव्हा आम्ही शोधायला जातो ठीक आहे ना आमच्या बहिणीच्या संदर्भात म्हणा किंवा आणखीन बऱ्याच म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये आम्ही नातेवाईकांच्या संदर्भामध्ये मला बोलायचं आहे की जावई शोध जेव्हा घेतो तेव्हा आम्ही जशा गोष्टी महत्वाच्या बघतो तशाच प्रकारे आम्ही शेळी पालनामध्ये शेळ्यांची जात कोणची आम्हाला घ्यायची आहे शेळी कोणत्या प्रकारची आमच्या फार्मवर असावी त्याचा विचार करताना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे ना. सगळ्यात महत्वाची की शेळी कोणत्या जातीची आहे त्याचं वय काय आणि तिच्यामध्ये चांगले अशा प्रकारचे गुण कोणते आहेत ह्या गोष्टींचा आधार घेऊन शेळ्यांची निवड करावी. आता आपण जेव्हा म्हणतो की शेळी कोणत्या जातीची ही जातीची बेरारी जात आहे. ठीक आहे शेळ्यांची. त्याच्यानंतर उस्मानाबादी जाते. जात म्हणजे नेमकं काय शेळ्यांच्या बाबतीत म्हणजे पशुपालनाच्या बाबतीत एक विशिष्ट भूभागावर समान शारीरिक तत्व ठीक आहे ना उत्पादन गुणधर्म असणाऱ्या प्राण्यांचा समूह म्हणजे जात. ठीक आहे ना.
एका विशिष्ट भूगर्भावर आपल्याला तुम्हाला समान शारीरिक तसेच उत्पादन गुणधर्म असणाऱ्या शारीरिक गुणधर्म समान असतात आणि उत्पादन गुणधर्म पण समान असतात अशा एका विशिष्ट भूभागावर जो प्राण्यांचा समूह असतो त्याला जात म्हणतात. ठीक आहे ना. असो मग शारीरिक गुणधर्म इथं आपण कन्सिडर करतो किंवा लक्षात घेतो. शारीरिक गुणधर्म म्हणजे रंग, आकार, ठेवण आणि उत्पादन गुणधर्म म्हणजे दूध, मांस आणि पुढील पिढी. म्हणजे आम्ही जेव्हा शेळ्यांची जात लक्षात घेतो तेव्हा शारीरिक गुणधर्म आपण पाहिलं जावई. ठीक आहे ना. जात महत्वाची आहे, वय महत्वाचं आणि इष्टगुण महत्वाचे आहे. मग जात म्हणजे काय आपण पाहतो शेळ्यांची नेमकी आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतो. शारीरिक गुणधर्म आणि उत्पादनाचे गुणधर्म. ठीक आहे ना. असो या शेळ्यांच्या जाती ज्या आहेत त्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या की कोणकोणत्या शेळ्यांच्या जाती आपल्या भारत देशामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे. आता शेळ्यांच्या जातीची आपण ओळख करून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर शेळ्यांच्या पहिली जात जी आहे ती आपण लक्षात घेणार आहोत ती म्हणजे जमनापारी. ठीक आहे. ही दुधाळ जात आहे. ठीक आहे. आणि ही उत्तर प्रदेश या प्रदेशामध्ये ही आपल्याला आढळते. रंग पांढरा आहे. नर जवळपास 50 ते 60 किलो वजनाचा असतो आणि दूध जे आहे ते 2 ते 3 किलो आपल्याला एका वेतामध्ये मिळू शकतं. अशा प्रकारची जमनापारी ही एक शेळ्यांची जात आहे. ती दुधाळ जात आहे. त्यानंतर आपण दुसरी एक जात बघूया बारबरी. ही पण दुधाळ जात आहे शेळ्यांची आणि ही उत्तर प्रदेश, राजस्थान ह्या भागामध्ये प्रामुख्याने आढळते. पांढरा रंग आणि बदामी ठिपके किंवा पांढरा रंग आणि बदामी ठिपके अशा प्रकारचं हिचं रंगाचं वर्णन शारीरिक आहे. नर जवळपास 35 ते 45 किलो आणि दूध 1.5 ते 2 किलो अशा प्रकारे ह्या बारबरी शेळीपासून आम्हाला मिळू शकतं. दुधाळ जनावरांमध्ये आणखीन आपण एक जात बघणार आहोत ती म्हणजे बिटल. बऱ्याच युट्यूब मध्ये तुम्ही ही जात जी आहे शेळीपालन व्यवसायासाठी वापरली गेलेली किंवा ही शेळ्यांची जात बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेली किंवा आपण ऐकलेली असेल. असो ही बिटल जात जी आहे ती पंजाब, हरियाणा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काळा तपकिरी अशा प्रकारचा रंग आहे. नर 60 ते 65 किलो आणि दूध 2 ते 3 किलो अशा प्रकारे ह्या शेळीचं गुणवैशिष्ट्य आहे. नंतर सुरती ही एक शेळ्यांची जात आहे. ही पण एक दुधाळ जात आहे. गुजरात ह्या भागामध्ये ती आढळते. रंग पूर्ण पांढरा आहे. नर 25 ते 30 किलो वजनाचा असतो आणि दूध साधारणतः 1 ते 2 किलो देते. आपण जे आतापर्यंत बिटल वगैरे ह्या ज्या जमनापारी शेळ्यांच्या जाती पाहिल्यात त्या संदर्भामध्ये त्या तुलनेमध्ये ह्या सुरती जातीच्या नराचं वजन कमी आपल्याला किंवा ही जात छोट्या प्रकारची अशी आढळून येते. पुढची जी दुधाळ शेळीची जात आहे ती दाखरणा आहे. राजस्थान मध्ये ती सहसा आढळते. नाका आणि कानावर पांढरे ठिपके ह्या शेळीच्या असतात आणि नर 50 ते 60 किलो वजनाचा असतो. तर दूध देण्याचं प्रमाण शेळीमध्ये 2 ते 3 किलो आहे. असो आता आपण दुधाळ शेळ्यांच्या जाती पाहिलेल्या आहेत काही महत्वाच्या. मांसल शेळ्यांच्याकडे आपण येऊया. मांसल शेळ्यांच्या जाती कोणकोणत्या आहेत? बंगाली ही एक शेळीची जात आहे. शेळ्यांची जात आहे ती मांसल ह्या प्रवर्गामध्ये येते. पश्चिम बंगाल, आसाम या प्रदेशामध्ये ही बंगाली शेळी जी आहे ती आढळते. लाल, काळा आणि पांढरा अशा प्रकारच्या रंगामध्ये ती आढळते आणि ही छोटी जात आहे शेळ्यांची बंगाली. 15 ते 20 किलो वजन जे आहे ते नरांचं असतं. असो नंतर गंजम ही एक जात जी आहे मांसल शेळ्यांसाठी प्रसिद्ध असलेली ओरिसा या प्रदेशामध्ये आम्हाला आढळून येते आणि रंग तिचा तपकिरी किंवा काळा आणि नराचं वजन जे आहे ते 35 ते 40 किलो असतं. मलबरी ही एक मांसल कोंबड्याची जात आहे आणि ही मलबरी जात जी आहे ती
केरळ ह्या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळते किंवा ही आढळते. पांढरा प्रामुख्याने रंग आहे, तपकिरी काळ्या रंगाच्या पण त्या शेळ्या आढळतात आणि नराचं वजन 35 ते 40 किलो असतं. मांसल कोंबड्याच्या शेळ्यांच्या बाबतीत आपण थोडस पुढे जाऊया. आणखीन काही आपण जाती बघणार आहोत. कन्नी आडू तामिळनाडूमध्ये आढळणारी ही मांसल शेळ्यांची एक जात आहे. काळा रंग असतो आणि पांढरे पट्टे त्या शेळीच्या अंगावर असतात. पांढरे पट्टे प्रामुख्याने कानावर, डोक्यावर आणि पाय आणि पोटाच्या आतून अशा प्रकारचे पांढरे ठिपके किंवा पट्टे असलेली ही मांसल शेळ्यांसाठी प्रसिद्ध जात कन्नी आडू तामिळनाडूमध्ये पाहायला मिळते, आढळते. तिचं वजन नराचं जे आहे ते 25 ते 30 किलो असं असतं. उस्मानाबादी शेळी ही आपल्याला सर्वश्रुत आहे, आपल्याला माहित असणारी शेळी आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ती आढळते. मांसासाठी या शेळीचा जास्त उपयोग होतो. काळा, तपकिरी आणि मिश्र अशा प्रकारचा हा शेळीचा रंग आहे. नर 35 ते 40 किलो वजनाचा सहसा सापडतो. एक मीडियम मध्य स्वरूपाची आकारमान असलेली ही मांसल शेळ्यांच्या जातीसाठी मांसासाठी प्रसिद्ध अशी शेळ्यांची जात आहे उस्मानाबादी. आणि दूध त्या मानाने तिचं फार कमी आहे. मुख्यत्वे एक गोष्ट आहे की आपण जे पाहत आहोत आता, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की मांसल शेळ्या ज्या आहेत मांसासाठी त्या प्रसिद्ध आहेत. मांसच्या दृष्टिकोनातून त्यांचं पालन पोषण व्यवसाय केला जातो. अर्थातच दूध देण्याचं प्रमाण अशा शेळ्यांमध्ये कमी असतं आणि एका वेळात ही शेळी जी आहे उस्मानाबादी ती 2 पिल्ले देण्याच्या बाबतीत अग्रेसर आहे. असो, मांसल शेळ्यांच्या जातीमध्ये संगमनेरी ही एक महाराष्ट्रामध्ये आढळणारी दुसरी एक महत्वाची शेळ्यांची जात आहे. रंग पांढरा काळा, प्रामुख्याने पांढरा रंग, तपकिरी आणि मिश्र पण असतो. नराचं वजन 35 ते 40 किलो आणि दूध देण्याची शेळीची क्षमता जी आहे ती अर्धा ते 1.5 किलो असते. मांसल कोंबड्यामध्ये कच्छ गुजरातच्या भागामध्ये आढळणारी ही एक जात आहे शेळ्यांची, मांसल शेळ्यांची कच्छ म्हणून. रंग काळा, तपकिरी आणि मिश्र आहे आणि नराचं वजन 40 ते 42 किलो आहे. मांसल शेळ्यामध्ये झालावडी ही एक शेळ्यांची जात आहे. विशिष्ट असा त्यांच्या शिंगाचा आकार असतो. गुजरात ह्या प्रदेशामध्ये आढळणारी ही मांसल शेळ्यांची जात आहे. काळा रंग, पांढरे ठिपके असतात आणि नराचं वजन 35 ते 40 किलो असतं. गोहिलवाडी ही एक शेळ्यांची, मांसल शेळ्यांची एक जात आहे जी आम्हाला गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये पण गुजरात मधल्या सौराष्ट्र या भागामध्ये ती आढळते. रंग काळा आहे. नराचं वजन जे आहे ते 35 ते 37 किलो आहे. मांसल शेळ्यामध्ये आणखीन एक महत्वाच्या जातीचा उल्लेख येतो देश पातळीवर आणि तो म्हणजे मेहसाणा. ही गुजरात मधली शेळी आहे. रंग काळा असतो आणि नराचं वजन 35 ते 40 किलो असतं. मांसल शेळ्यामध्ये पुन्हा एक महत्वाची जात जी आपल्याला सर्वश्रुत आहे, जिचे युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आपण पाहिले असेल, ती म्हणजे सिरोही, अजमेरी म्हटलेलं आहे. राजस्थान ह्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने आढळते. तपकिरी रंग ह्या शेळ्यांचा असतो. मांसासाठी शेळी प्रसिद्ध आहे आणि तपकिरी असून ठिपके पण तिच्या अंगावर असतात आणि नराचं वजन 40 ते 50 किलो आणि कधी कधी तर आम्हाला मोठे नर सुद्धा ह्या सिरोही ह्या जातीच्या नरामध्ये आम्हाला वजनाचे पाहायला मिळतात, 60-70 किलो वजनापर्यंत. केसाळ काही शेळ्या आहेत, त्यांची जस्ट ओळख करून घेऊया. गद्दी, चंबा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडामध्ये ही आढळणारी शेळ्यांची, केसाळ शेळ्यांची एक जात आहे. पांढरा काळा तपकिरी रंग असतो, छोटी आकारामानानं आहे. ही शेळी 20 ते 25 किलो वजन असतं आणि लवकर ह्यापासून मिळू शकतं आपल्याला 300 ग्रॅम एका कापणीला आणि लांबी जी ती 6 ते 10 इंच लोकराची असते. अर्थात बघा, ह्या शेळ्या ज्या आहेत केसाळ शेळ्या, हे आम्हाला सहसा डोंगराळ किंवा जिथं थंडीचं प्रमाण जास्त आहे
तिथं आढळतात, कारण थंडीपासून ह्या लोकरामुळे त्यांचं संरक्षण होतं. असो, मारवाडी एक जात आहे जी केसाळ शेळीसाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानमध्ये प्रामुख्याने ह्या शेळ्या आढळतात. रंग काळा आणि नराचं वजन 30 ते 35 किलो. लोकर जे आहेत ते 250 ग्राम प्रति कापणी आणि लांबी 10 ते 12 इंच अशा प्रकारची असते. केसर शेळीमध्ये आणखीन एक जात आम्हाला पश्मिना ही हिमाचल प्रदेशामध्ये आढळते, पाहायला मिळते. रंग तिचा काळा किंवा पांढरा असतो आणि छोट्या अशा प्रकारची शेळ्यांची केसर शेळ्यांची जात आहे. नराचं वजन 18 ते 20 किलो आणि लोकर जवळपास 200 ग्राम प्रति कापणी मिळतं. आणखीन एक जात चेगू जी आहे ती हिमाचल प्रदेशामध्ये आम्हाला पाहायला मिळते. रंग पांढरा किंवा तपकिरी असतो. शिंगाचा एक विशिष्ट आकार आपल्याला पाहायला मिळतो आणि नर 30 ते 35 किलो वजनाचा आणि लोकर जी आहे ती इतर केसर शेळ्यांच्या बाबतीत कमी, म्हणजे 120 ग्राम प्रति कापणी आहे. आपण ह्या शेळ्या ज्या आहेत त्यांची वर्गवारी पाहिली, ज्या शेळ्यांच्या जाती आपण थोडक्यात पाहिल्या, कारण आपण आपल्या महाराष्ट्रातल्या शेळ्यांकडे येणार आहोत. परंतु जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्हाला व्यवसाय करायचा आहे तर आम्हाला काही गोष्टींचा अभ्यास असणे गरजेचं आहे. असो, देश पातळीवरील आपण शेळ्या काही त्यांची उदाहरणं आपण पाहिली. त्यामध्ये आपण वर्गीकरण केलं मांसासाठी, दुधासाठी आणि केसाळ शेळ्या. ठीक आहे ना. आपण हा व्यवसाय जेव्हा पाहतो, या व्यवसायाकडे पाहतो, तेव्हा मी प्रामुख्याने मांसासाठी म्हणून शेळ्यांचा उपयोग हा लक्षात घेऊन व्यवसाय करण्याचा विचार करतो. असो, महाराष्ट्रातील शेळ्यांच्या जातीकडे आपण जाऊया आणि महाराष्ट्रातील शेळ्या कोणत्या आहेत, कोणत्या महाराष्ट्रातील शेळ्यांच्या जाती आम्हाला आढळून येतात, पाहायला मिळतात, याचा विचार आपण करणार आहोत. उस्मानाबादी शेळी एक आहे, संगमनेरी आहे, खानदेशी किंवा निवाणी आहे आणि कोकण कल्याण. ह्या 4 प्रकारच्या आणि एक बेरारी जी विदर्भामध्ये आपल्याला आढळते, अशा 5 शेळ्यांच्या जाती ज्या आहेत आम्हाला महाराष्ट्रामध्ये आढळतात. ह्या 4 शेळ्या ज्या तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतात, उस्मानाबादी शेळी, संगमनेरी, सुरती खानदेशी आणि कोकण कल्याण, ह्या शेळ्यांच्या जाती ह्या पूर्वीपासून आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना अवगत आहेत, माहीत आहेत. जी नवीन एक शेळ्यांची जात आमच्या महाराष्ट्रामध्ये जी मान्यता प्राप्त झालेली आहे ती म्हणजे बेरारी शेळी आणि ती आम्हाला विदर्भामध्ये पाहायला मिळते. विदर्भामध्ये ह्या शेळ्या प्रामुख्याने आढळतात, म्हणजे कोणची, बेरारी शेळी. आणि बाकीच्या शेळ्या ज्या आहेत ज्या आता आपण पाहत आहोत त्याचा आपण अभ्यास थोडक्यात करणार आहोत. आम्ही आता ज्या शेळ्यांच्या जाती पाहिल्यात त्या कोणकोणत्या प्रदेशामध्ये आढळतात याचं थोडस वर्गीकरण ह्या ठिकाणी केलेलं आहे, तुम्हाला पाहायला मिळेल. असो, उस्मानाबादी शेळी आपण एक एक शेळ्यांच्या महाराष्ट्रातल्या जाती ज्या आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत थोडक्यामध्ये. उस्मानाबादी शेळी शारीरिक गुणधर्म, रंग प्रामुख्याने काळा, कान लोंबकळणारे असतात, शिंग मागे वळलेली असतात, कपाळ बहिर्वक्र असतं, उंची जवळपास 65 ते 70 सेंटीमीटर आणि छाती जी आहे ती 65 ते 70 सेंटीमीटर, लांबी 60 ते 65 सेंटीमीटर असते. बघा, ह्या शेळ्यांच्या जाती आम्ही का अभ्यास करत आहोत, कारण आम्हाला तुलनात्मक अभ्यास करून आम्हाला कोणत्या जातीची शेळीची निवड करायची आहे ते ठरवता येतं. जर आम्हाला फक्त रंगावरून जायचं, शारीरिक गुणधर्मावरून जायचंय का, त्यांच्या इतर गुणधर्म सुद्धा आमचे लक्षात घ्यायचे आहेत आणि मग निवड करायची, ती आपण ठरवायची आहे. परंतु आम्हाला जर माहीतच नसेल त्यांची शारीरिक गुणधर्म कोणते आहेत, त्यांची वजनं कशी असतात, पैदाशीची गुणवैशिष्ट्य कोणती आहेत, ह्या बाबी जर आम्हाला माहित नसतील तर शेळ्यांची निवड आम्ही कशी करणार. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या शेळ्या ज्या आहेत त्यांचा आम्ही अभ्यास करत असताना, त्यांची माहिती आम्ही घेत असताना, शारीरिक गुणधर्म काय आहेत, त्यांची वजने कशा प्रकारची असतात, पैदाशीची गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत, ह्या बाबी आम्हाला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आम्ही जेव्हा महाराष्ट्र बाहेरील शेळ्यांचा विचार करतो तेव्हा आम्हाला आमच्या भागामध्ये ह्या शेळ्या तग धरतील का, आमच्या भागामध्ये महाराष्ट्राच्या जर आम्ही विचार केला मराठवाड्याचा आणि विदर्भाचा तर तापमान 42-45 पर्यंत जातं. मग बाहेरच्या राज्यातली शेळ्या आमच्या ह्या वातावरणामध्ये तग धरतील का, या गोष्टी आम्हाला प्रामुख्याने विचार करायला भाग पाडणार आहेत. आणि म्हणून आम्हाला शेळीची गुणवैशिष्ट्ये,
शारीरिक गुणधर्म, पैदाशीच्या बाबी ह्या सगळ्या लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आम्ही शेळ्यांची जात आम्हाला कोणती निवडायची आमचा व्यवसाय करण्यासाठी ह्या मुद्द्यावर आम्हाला जाणं गरजेचं आहे. असो, आम्ही उस्मानाबादी शेळीचे पाहत होतो. वजन जन्मता तिचं वजन जे आहे पिल्लाचं करडाचं ते 2.5 किलो असतं आणि पूर्ण वाढ झालेली शेळी जी आहे तिचं 30 ते 35 किलो आणि बोकडाचं वजन 45 ते 50 किलो असतं. अशा प्रकारची उस्मानाबादी शेळी आहे. पैदाशीचे गुणवैशिष्ट्य खूप छान आहे. तिचे वयात येण्याचा काळ 7 ते 8 महिने, प्रथम गाभण राहण्याचे वय 8 ते 9 महिने, प्रथम विण्याचे वय 13 ते 14 महिने आणि 2 वितातलं अंतर जे आहे ते 8 ते 9 महिने असतं. आणि नर आणि मादी करडाचं जन्माचं प्रमाण जे आहे ते एकाच एक अशा प्रकारचं असतं. पुन्हा माझावर येण्याचा काळ जो आहे तो 20 ते 21 दिवस. अशा प्रकारची गुणवैशिष्ट्ये असलेली ही आमची महाराष्ट्रातली उस्मानाबादी शेळी आहे. दुसरी एक महाराष्ट्रातल्या शेळीचा आपण प्रामुख्याने खोलामध्ये जाऊन विचार करणार आहोत, ती म्हणजे संगमनेरी शेळी. संगमनेरी शेळी, तिचा शेळ्यामध्ये जवळपास 65% रंग हा पांढरा, तांबडा आणि तांबडा रंग जो आहे तो जवळपास 16% अशा प्रमाणात आढळतो. नाक जे आहे तांबडे, काळ्या रंगामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. सहसा तांबड्या रंगामध्ये, पाय काळे आणि तांबडा रंग आढळतो. बऱ्याचशा अंशी आम्हाला ह्या तांबड्या रंगाच्या शेळ्या संगमनेरी पाहायला मिळतं. शिंग अंदाजे 8 ते 12% शेळ्या ह्या बिनशिंगी मुंड्या असतात आणि उर्वरित शेळ्यामध्ये शिंगे असतात. शिंगाचा आकार सरळ मागे वळलेली असतात. अशा प्रकारे ही संगमनेरी शेळी आहे. कान लोंबकळणारे असतात, परंतु काही शेळ्यामध्ये उभे किंवा समांतर पण आढळतात. कपाळ प्रामुख्याने बहिर्वक्र आणि सपाट अशा प्रकारचं असतं. दाढी संगमनेरी शेळ्यामध्ये अगदी तुरळक प्रमाणामध्ये दाढी आढळते. शेपटी वाकबदार आणि सरासरी लांबी जवळपास 18 ते 25 सेंटीमीटर आढळते. स्तन गोलाकार 42%, वाडग्यासारखे 25% आणि लोंबकळणारे 22% अशा प्रकारचे असतात. पैदाशीचे गुणवैशिष्ट्य आपण संगमनेरी शेळीचे बघणार आहोत. वयात येण्यासाठी तिला जवळपास 245 दिवस लागतात. प्रथम माझावर येण्याचे वय जे आहे ते जवळपास 248 दिवस, गाभण राहण्याचे वय 287 दिवस, प्रथम विताचे दिवस 432, माझाचा कालावधी जवळपास 41 तास, उस्मानाबादीमध्ये 21 तास असतो. असो, 2 माझामधील अंतर हे जवळपास 23.88 आणि 2 वेतामधील अंतर जे दिवसामध्ये 23.88 असं असतं. आणि जन्माला येणाऱ्या करड्यांची जी टक्केवारी आहे ती 1.62%. असो, अशा प्रकारची ही संगमनेरी शेळी आहे. तिसरी शेळी जी आहे ती सुरती खानदेशी किंवा तिला निवाणी असं म्हटलेलं आहे. निवाणी ह्या नावानं पण ही शेळी ओळखली जाते. गुणधर्म जे शारीरिक बघायला गेलं तर रंग पांढरा, कान लांबट आणि रुंद, कास हिची चांगली मोठी असते. दूध उत्पादन दररोज 1 ते 1.5 किलो आणि एका विताच्या हंगामात जवळपास 120 ते 150 किलो एका हंगामात ही शेळी जी आहे सुरती खानदेशी किंवा निवाणी म्हटलेलं आहे ही शेळी देते. वास्तव्य जे आहे गुजरात आणि धुळे, जळगाव म्हणजे महाराष्ट्राचा असा भाग की जो गुजरातला लागून आहे, म्हणजे धुळे आणि जळगाव आणि काही गुजरातच्या भागामध्ये म्हणजे ज्याला आपण ऍडजॉइनिंग पार्ट ऑफ गुजरात आणि महाराष्ट्र असं म्हणू, त्या ठिकाणी ह्या शेळीचं वास्तव्य आम्हाला अधिक प्रमाणात पाहायला मिळतं. वजन जन्मता उस्मानाबादी शेळीसारखंच आहे, 2.5 किलो आणि पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन 25 ते 30 किलो असते. कोकण कल्याण ही जात जी आहे ती मुंबईतील कोकण विभाग समुद्र किनारी असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही आढळते. सावंतवाडी लीला म्हणून ह्या प्रसिद्ध आहेत. शारीरिक गुणधर्म आपण कोकण कल्याण शेळीचे पाहूया. वरच्या जबड्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे आढळतात. पाय जे आहेत लांब, पायावर काळा पांढरा रंग आढळतो. पाय लांब आणि मजबूत असल्यामुळे शेळ्या चारा खाण्यासाठी टेकड्यावर चढू शकतात. कातडी मुलायम गुळगुळीत असते आणि म्हणून शरीरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा चटकन निचरा होतो. शरीरावर छोटे छोटे केस आढळतात. बघा, आम्ही जेव्हा शारीरिक गुणधर्मांचा अभ्यास करतो शेळ्यांच्या, तेव्हा त्या भागामध्ये आम्हाला ती शेळी का आढळते त्याचे कारण आहेत. ती शेळी का त्या भागामध्ये सस्टेन झाली किंवा
ती टिकून राहिली, कारण तिच्यामध्ये असे गुणधर्म असतात की जे जे गुणधर्म त्या प्रभागामध्ये टिकून ठेवण्यासाठी तिला मदत करतात. कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे की पावसाचं प्रमाण जास्त असतं, म्हणून हिची कातडी जी आहे ती मुलायम गुळगुळीत असते आणि पावसाचं पाणी जास्त काळ तिच्या शरीरावर राहत नाही आणि निचरा पटकन होतो आणि शेळ्यांचं शरीराचं संरक्षण होतं. असो, बाकीचे जे गुणवैशिष्ट्य आहेत ते तुमच्या समोर आहेत. जन्मता वजन जे आहे ते जवळपास 1.7 ते 2.1 किंवा सरासरी सव्वा किलो असतं. आणि ही जी शेळी आहे ती जसं 4 शेळ्या आपण महाराष्ट्रातल्या पाहिल्या, ही 5वी शेळी आहे जी बेरारी म्हणून ओळखल्या जाते आणि महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये ही शेळी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. तिचे बरीचशे गुणवैशिष्ट्य जे आहेत ते उस्मानाबादी शेळ्यासारखे आहेत आणि ही दिसायला पण आणि त्यानंतर तग धरण्यासाठी पण आम्हाला उस्मानाबादी शेळीसारखे हिचे गुणवैशिष्ट्य पाहायला मिळतात. महाराष्ट्रामधले विदर्भामध्ये आम्हाला ही शेळी तपकिरी रंगाची जी आहे ती पाहायला मिळते. घराचं वजन जे आहे 25 ते 30 किलो साधारणतः असतं आणि ही शेळी या शेळीला मान्यता जी आहे ती एक 8-10 वर्षापूर्वी मिळालेली आहे. म्हणून महाराष्ट्रात आढळणाऱ्या 4 शेळ्यानंतर ही बेरारी शेळी जी आहे तिचा उल्लेख आम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळतो. असो, थोडक्यामध्ये या चार्ट मध्ये दाखवलेलं आहे की भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शेळ्या आहेत. आता आम्ही जेव्हा शेळ्यांच्या जातीचा अभ्यास करत आहोत, आम्ही विचार करत आहोत, तेव्हा अशी कोणती संस्था आहे की जे ह्या जातींचा अभ्यास करते आणि वेगवेगळ्या जातींना आमच्या महाराष्ट्रामध्ये असो, वेगवेगळ्या राज्यामध्ये असो, भारत देशामध्ये असो, त्यांना मान्यता देते. ठीक आहे ना, कारण आम्हाला बऱ्याचशा जाती आम्हाला जनावरांच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आढळतात, परंतु त्यांना मान्यता देण्याचं काम कोण करत असतं, तर एक संस्था करत असते आणि ती संस्था जी आहे ती म्हणजे राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरो कर्नाल ह्या ठिकाणी ही एक संस्था आहे. राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरो ही संस्था जी आहे ती पशुपालनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जातींचा अभ्यास करून त्याला मान्यता देण्याचं काम ही करत असते. म्हणजे आमच्या भागामध्ये ज्या शेळ्या आम्हाला पाहायला मिळतात की त्या मान्यता प्राप्त शेळ्या ज्या आहेत ते ह्या संस्थेकडून त्यांना मान्यता मिळत असते. असो, आम्ही जेव्हा आता निवडी करता जातो तेव्हा आम्हाला निश्चितच माहित आहे की अशा प्रकारे आम्ही त्याची ब्रीडिंग करत असतो. आता हा भाग नेमका व्यवस्थापनामध्ये जरी येत असला तरी शेळ्यांची निवड कशी करावी, आम्ही पाहिलं की जाती पाहिल्या, शेळ्यांच्या जातीचे गुणवैशिष्ट्य पाहिले, महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या जाती त्यांची गुणवैशिष्ट्य पाहिले आपण. आणि मी तुम्हाला सांगितलं की शेळी पालन व्यवसायामध्ये पहिली पायरी जी आहे ती शेळ्यांची निवड आहे आणि ती ठरवताना आम्हाला तुलनात्मक आमच्याकडे अभ्यास असला पाहिजे की आम्हाला नेमकी कोणची शेळी आम्हाला तिचा उपयोग करायचा आहे किंवा ती शेळी आम्हाला तिचं पालन पोषण करायचं आहे. असो, आणखीन एक महत्वाची बाब की शेळी आम्ही निवडत असताना, शेळ्यांची निवड करत असताना तिचं वय आम्ही विचारात घेणं गरजेचं आहे. तर एकूण जे आहे खालचा जबडा आणि वरचा जबडा मिळून 32 दात शेळ्यांना असतात आणि करडास जन्माला पहिल्या आठवड्यात समोरच्या दुधी दाताच्या मधल्या 3 जोडी येतात आणि बाहेरची 4थी जोडी वयाच्या 4थ्या आठवड्यामध्ये उगवते. बघा, जेव्हा करडू 1 ते 1.5 वर्षाचे होते, महत्वाचे बघा, तेव्हा समोरचे 2 दुधाचे दात पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येतात 1 ते 1.5 वर्षाचं करडू. आणि तेव्हा 2 दुधाचे दात त्या करडाला येतात, तेव्हा त्या शेळीला 2 दाती शेळी म्हटले जाते. आणि अशा करडांचं शेळीचं वजन 1 ते जवळपास 1.5 वर्षाचं असतं. मग 1.5 ते 2 वर्ष वयाची जेव्हा शेळी असते तेव्हा दुधाच्या दाताची दुसरी जोडी पडून त्या ठिकाणी कायमस्वरूपी जात येतात आणि अशा शेळी 4 दाती म्हणतात. 2 दाती शेळीचं वय 1 ते 1.5 वर्ष, 4 दाती शेळीचं वय 1.5 ते 2 वर्ष आणि 6 दाती शेळीचं वय जे आहे ते 2.5 ते 3 वर्ष. सोपं आहे बघा.
आम्ही जेव्हा शेळ्यांचं वय लक्षात आम्ही म्हणतो की आम्हाला शेळ्यांचं वय लक्षात आलं पाहिजे, कळायला पाहिजे. 2 दाताची शेळी जी आहे ती 1 ते 1.5 वर्ष, 4 दाताची आहे ती 1.5 ते 2 वर्ष आणि 6 दाताची आहे 1.5 ते 2 वर्ष आणि 6 दाताची जी आहे ती 2.5 ते 3 वर्ष आणि चौथी जोडी 3.5 ते 4 वर्षामध्ये पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येतात आणि अशा शेळीस 8 दाती शेळी म्हणतात. म्हणजे आम्हाला जेव्हा शेळी आम्ही बघत आहोत, आम्हाला निवडायची आहे, तेव्हा 8 दातावरील शेळी म्हणजे तिचं वजन 3.5 ते 4 वर्ष आहे असं समजायला हरकत नाही. तर अशा प्रकारे दंतसूत्र वापरून किंवा दंताचा आपण जी संख्या आहे दातांची ती लक्षात घेऊन आम्ही शेळीचं वय ठरवू शकतो. असो, शेळ्यांची निवड करताना आणखीन काही महत्वाच्या बाबी आम्हाला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. बघा आता एक एक गोष्ट आपण हळूहळू जाऊन लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. एकदा वेच झालेली व्यालेली शेळी विकत घेणे केव्हाही चांगले असते. कारण कशामुळे आम्हाला ती शेळी त्या शेळीनं पहिल्या वेचामध्ये किती पिल्ले दिलेत आम्हाला कळतं. ठीक आहे ना, आम्हाला समजतं. बघा कोणतंही अशा प्रकारचं तंत्र विकसित नाहीये आजही पशुवैद्यक क्षेत्रामध्ये की तुम्हाला ती शेळी 2 पिल्लं देते का 4 पिल्लं देते ओळखू शकतो. आम्हाला कुठेतरी तिची हिस्ट्री, तिचा इतिहास, ठीक आहे ना, तो लक्षात घेणं गरजेचं असतं. आणि म्हणून शेळी कुणाकडून विकत घ्यायची हा प्रश्न जेव्हा तुमच्या पुढे येतो तेव्हा निश्चितच शेळी बाजारातून विकत घ्यायचं जास्तीत जास्त टाळायचं. त्याचं कारण असं आहे की बाजारामध्ये कोण कशा पद्धतीनं कशा कारणामुळे शेळ्या विकायला आणत आहे हा तो सांगणार नाही, ते आपल्याला कळणार नाही. परंतु शेळी जेव्हा आम्ही विकत घ्यायचा प्रयत्न करतो, विचार करतो, तेव्हा शेळी ओळखीच्या कडून ज्याची माहिती आपल्याला आहे त्याच्याकडून घेतले केव्हाही चांगले. मी अकोला ह्या ठिकाणी पूर्वी होतो, त्या ठिकाणी आम्ही शेळीपालन प्रशिक्षण मी वारंवार नेहमीच आयोजित करीत असतो. कुणाल सरांशी आमचं संभाषण होतं. असो, आम्ही आताच परभणी वेटरनरी कॉलेजला एक ट्रेनिंग घेतलं. काही वर्षापूर्वी मी अकोला या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी मी शेळीपालन व्यवसाय संबंधित ट्रेनिंग घेतले. तिथं गणेश काळे म्हणून एक तरुण पोरगा ट्रेनिंगला आला आणि त्यानं नाही म्हणता म्हणता एक 4-5 वर्षामध्ये मोठा व्यवसाय जो आहे त्या शेळीपालनाचा उभा केलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट, माझं जेव्हा त्याच्याशी त्या गणेश काळेशी बोलणं होतं, जो तुमच्यासारखाच एक दिवस एकेकाळी प्रशिक्षणार्थी म्हणून आला होता, आज थोडा मोठ्या प्रमाणामध्ये तो व्यावसायिक म्हणून आज उदयास आलेला आहे किंवा येत आहे. त्याचं कारण असं मी सांगतो की तो काय करतो की त्याच्याकडे शेळ्या आता संख्या वाढलेली आहे. त्याने काय केलेले की तुमच्या माझ्यासारखे जे शेळी पालक ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना शेळी पुरवठा करायचं काम तो करतोय. बघा, त्याला मार्केटिंग मिळालेलं आहे. आपोआपच एक गट असे तयार झाले की त्याच्याकडून शेळ्या घेतात. जे तुमच्या माझ्यासारखे उद्योजक पुढे येत आहेत किंवा शेळीपालन व्यवसाय करायचा आहे त्यांना पाहिजे. आणि असा ओळखीचा माणूस जर मिळाला तर फसवणुकीची कामं होत नाहीत आणि खात्रीशीर शेळ्या आपल्याला मिळू शकतात आणि त्याला पण एक चांगल्या प्रकारचं मार्केट आपल्याद्वारे प्राप्त होऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण हा व्यवसाय पुढे करू शकतो. ह्यामध्ये मी महत्वाची गोष्ट ही सांगत होतो की आम्ही शेळ्यांची निवड करत असताना ज्या काही गोष्टी महत्वाच्या पाहत आहोत त्याच्यामधली आणखीन एक महत्वाची गोष्ट, शेळी जर आमच्या ओळखीच्या कडून आपल्याला माहित असलेल्या व्यक्तीकडून जर घेतली तर ती केव्हाही चांगली. अशी शेळी घ्यायची की जी प्रथम वेत तिनं दिलेला आहे, म्हणजे कुठेतरी आम्हाला तिच्या इतिहासामध्ये कळतं की तिच्या मागच्या वेतामध्ये तिला 2 पिल्ले झाले होते, म्हणजे ती होऊ शकते की येणाऱ्या वेतामध्ये तिला 2 पिल्ले होऊ शकतात. अर्थात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की असं तंत्रज्ञान आजही आज तागायत अस्तित्वात नाही की ती तंत्रज्ञान एखादी टेस्ट केली म्हणजे आम्ही ओळखू शकतो की शेळीला 2 पिल्लं खात्रीदायक होतात, नेहमीच होणार आहेत, अशा प्रकारचं नाही. असो, ती आई जुळी करणी देणारी शेळी मिळत असेल तर अशा शेळीची पैदास विकत घेणे केव्हाही चांगले असते. बघा, म्हणजे अशी शेळी की ज्या शेळीला पूर्वी 2 पिल्ले झालेले आहेत किंवा त्या शेळीची बहीण, ठीक आहे ना, तिला 2 पिल्ले झालेले आहेत. अशा प्रकारे आम्ही जर क्लोज रिलेशन मधले त्या शेळीच्या अशा जर प्रकारच्या आणि ही माहिती काढणं खूप गरजेचं आहे. बघा, आम्ही बाजारामध्ये जशी भाजीपाला विकत घेतो आम्ही फार गोष्टीची चौकशी करत नाही, ठीक आहे ना, भाजी चांगली दिसली ताजी घेतली देऊन टाकतो. परंतु आम्हाला हा व्यवसाय करत असताना मात्र
ह्या गोष्टी विचारात घेणे खूप गरजेचे आहे. मग दुभती शेळी विकत घेताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही सुरुवातीला मी मुद्दा मांडलेला की शेळी एक वेत झालेला असावं तिचं. मग आम्हाला हे विचारणं इष्ट आहे, गरजेचं आहे की पहिलं वेत तिनं दिलं त्यावेळेस किती पिल्ले दिले. ठीक आहे ना. असो, दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी आणि ती टवटवीत चपळ असावी. शेळी आकाराने मोठी असावी, तिची मान लांब असावी, तोंडापासून शेवटपर्यंत असणारा लांबपणा ही महत्वाचं लक्षण आहे. नंतर केस मऊ आणि चमकणार असावेत. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्हाला चमकणारे केस, मऊ केस फक्त दिसण्यासाठी नकोय. चमकणारे केस, ठीक आहे ना, हे एका गोष्टीचं तुम्हाला निश्चितच शाश्वती देतात कुठेतरी की ह्या शेळीमध्ये, ही शेळी निरोगी आहे, त्या शेळीमध्ये जंत प्रभावित नाहीये. आणि ज्या शेळ्यांना जंत असतात बघा, किंवा ज्यांच्या जी शेळी रोगराई किंवा जिला आजार असतात, तिचे केस, तिची त्वचा ही चमकदार नसते. विटॅमिन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिनरल्सची डिफिशियन्सी तिच्यामध्ये असण्याची शक्यता असते. असो, एक अशा प्रकारचं आमचं निरीक्षण असावं. भरपूर छाती असावी, बांधा मोठा असावा, जेणेकरून 2 किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयामध्ये जोपासू शकेल. बघा, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि आम्हाला, मी तुम्हाला सांगितलं की पहिली वेळ आम्ही तिथं झालेला असावं, तिचा इतिहास आम्ही जाणून घ्यावा की तिला 2 पिल्ले झालेली आहेत का. ह्याही सोबत जेव्हा शेळी आमच्या समोर दिसते तर तिचा बांधा मोठा असावा, जेणेकरून ती 2 पिल्ले आणि 2 करडांना आपल्या गर्भाशयामध्ये ती जोपासू शकेल. ओके. शेळीचे दात बळकट आणि सुस्थितीत असावेत. आम्ही दातावरून शेळीचं वय कसं ओळखावं हे लक्षात घेतलेलं आहे. शक्यतो शेळी 1 ते 2 वर्ष वयाचीच असावी. 2 ते 4 दाते फार झालं, त्या पलीकडे ती नसावी. असो, पाय सरळ, पिळदार, खूर टाचा उंच असावे. शेळी विकत घेताना तिची कास नीट तपासून घ्यावी. बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की बाजारामध्ये शेळ्या विकत घ्यायचं टाळायचं, कारण बाजारामध्ये आपल्याला माहित नाही कोण कशासाठी शेळ्या विकतो. बऱ्याच शेळ्या अशा पद्धतीने विकल्या जातात की ज्या आजारी आहेत, ज्यांना काहीतरी असे आजार झालेले आहेत की ते दुरुस्त होत नाहीत. तर स्तनदाह अशाच प्रकारचा आजार आहे. आणि मग अशा प्रकारची शेळी जी आहे ती बाजारात आणली तर आपल्याला कळणार नाही. म्हणून शेळी विकत घेताना तिची कास नीट तपासून घ्यावी आणि तिला स्तनदाह नाही ह्याची खात्री करून घ्यावी. ठीक आहे. दुभत्या शेळीची धार काढून बघावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग बघा. दुधामध्ये कधी कधी जर आपल्याला दुधाचा रंग कसा आहे सर्वांना माहिती, सांगायची गरज नाही, पण कधी कधी त्याच्यामध्ये लालपणा, लालसरपणा आला तर असं समजायचं की तिला कास दाह किंवा स्तनदाह कुठेतरी सुरुवात झालेली आहे. अशी शेळी घ्यायची नाही. कासेवरील सूज, कासेवर सूज दिसते आहे आणि कुठेतरी आपल्याला लाल असं वगैरे, असं निळं झालेलं, पिवळं झालेलं, अशी जखम वगैरे दिसते, सारखं दिसतंय, तर अशा प्रकारची शेळी घ्यायचं नाही. शेळी निरोगी, भरपूर देणारी असावी आणि तिचे करडे जे आहे ते रोगमुक्त असावे, परजीवी कीटकांपासून मुक्त असावी. बऱ्याच वेळेस आम्ही काय करतो की शेळ्यासोबत तिचं करडं लहान असतं तर ते पण घेतो, पण ही गोष्ट लक्षात ठेवा, अशा शेळ्या आपल्या 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 याच्यामध्ये कळपामध्ये आणताना करडे रोगमुक्त असले पाहिजे आणि परजीवी कीटकांपासून ते मुक्त असायला पाहिजे. हे शेळ्यांच्या बाबतीत आपण बघितलं की सर्वसाधारणपणे कोणकोणत्या गोष्टींची आम्ही खात्री करायला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी आम्ही विचारात घेतल्या पाहिजे. नरांकडे जाऊया. नरांचं आम्ही जेव्हा निवड करतो, बाजारामध्ये नर घ्यायसाठी जातो, पैदाशीसाठीचा विशेषतः नर, तो कसा असावा. ठीक आहे ना. पैदाशीसाठीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा, मानेवर आयाळ असणारा अशा प्रकारचा असावा. पैदाशीच्या नरामध्ये नर हा सदृढ आणि जातीचे गुणधर्म दाखवणारा असावा. बघा, आपण सुरुवातीला पाहिलं, ठीक आहे ना, अर्थातच तुमच्याकडे भरपूर प्रकारचं मटेरियल किंवा वाचनासाठी उपयुक्त पुस्तके, माहिती असणं गरजेचं आहे. आजकाल काय होतं, आम्ही 2-4 युट्यूबवर जातो, 2-4 आपले व्हिडिओ पाहतो आणि बस आम्ही त्याच्यावरच पुढच्या गोष्टी नियोजन करतो. असं करू नका. आम्ही जेव्हा हा व्यवसाय करणार आहोत, आज आपण काही गोष्टी ऐकल्यात, सगळ्याच गोष्टी एका तासामध्ये सांगणं कठीण आहे, समजणार पण नाहीत आणि सांगणं पण कठीण आहे. तेव्हा काही पुस्तकं आपल्या जवळ असावीत, काही माहिती आपल्या जवळ असावी.
बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो, परंतु तिथं जाऊन पण काही काही गोष्टी पाहायला पाहिजे. कारण आपल्या डोळ्यामध्ये आणि कानामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. बऱ्याच वेळेस आपण ऐकलेल्या गोष्टी तिथं पाहायला प्रत्यक्षात गेल्यानंतर त्या अस्तित्वात नसतात. आणि म्हणून जेव्हा आम्हाला एखाद्या यशस्वी शेळी पालकाची कथा आमच्या डोळ्यासमोर येते, तो आपल्या भागामध्ये आहे असं कळतं, तेव्हा त्या ठिकाणी जा, चांगले गोठे पहा, त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करतात आणि मग हळूहळू आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतील. आणि हळूहळू शेळ्यांचं प्रमाण जे आहे आपल्या कळपामध्ये ते वाढवण्याचा प्रयत्न करा. एकाच वेळी शेळ्या आम्ही 100 आणल्या, 50 आणल्या आणि व्यवसाय सुरू केला. आमच्याकडे फार जुजबी माहिती आहे. आम्ही फार 2-4 व्हिडिओ पाहिले युट्यूबवरचे आणि पैसा होता म्हणून आणल्या. अशा प्रकारचा व्यवसाय कृपया करायचा प्रयत्न करू नका. अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये बऱ्याच वेळेस आम्हाला तोटा झालेला असा दिसून येतो. असो, आम्ही जेव्हा शेळ्यांची निवड करत असताना त्या गोष्टी लक्षात घेत आहोत. शेळ्यांची निवड आपण पहिले जाती पाहिल्या, सगळ्या आपण महाराष्ट्रातल्या, देशातल्या वगैरे सगळ्या गोष्टी आपण एक स्टेप बाय स्टेप पुढे येत आहोत. शेळ्यांची निवड कशी करायची, त्याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या. आता नरांकडे पैदाशीचा कसा असावा, त्याची निवड करताना कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे, त्या आपण पाहणार आहोत. नर हा गर्भातील सदृढ आणि जातीचे गुणधर्म असणारा असावा. आम्ही जर उस्मानाबादी शेळीचा उस्मानाबादी नर घेत आहोत, उस्मानाबादीचे गुणवैशिष्ट्य आम्हाला माहित असले पाहिजे, ठीक आहे ना. क्रॉस नसला पाहिजे. म्हणजे आम्ही जो नर घेतो तो चांगल्या प्रकारचा असावा. असो, पैदाशीचा नर हा चप्पळ असावा, सुस्त असू नये, सदृढ असावा, परंतु खूप जाड असू नये की त्याला हालचाल करणं थोडंसं अवघड जावं, अशा प्रकारचा तो नर नसावा. पैदाशीचा नर निवडताना 2 जुळ्या नरातील एक चांगला नर निवडावा, म्हणजे पुढील पिढ्यात जुळी व तिळी करडे देण्याचे प्रमाण वाढते. बघा, आम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आमच्याकडून कुठेतरी लक्षात ठेवायच्या किंवा लक्षात घ्यायच्या विसरून जातात. जशी शेळी आम्ही विचारात घेताना, शेळ्यांची निवड करत असताना मी तुम्हाला म्हटलं की ती 2 किंवा 3 पिल्ले देणारे असावी. आणि असं करत असताना आम्हाला विश्वासणाऱ्याकडून किंवा तिचं पहिला वेध झालेला असेल अशा पद्धतीनं ती निवड तिची करायची आहे. हे करत असताना पुढे पण गोष्टी महत्वाच्या आहेत की पैदाशीचा नर पण अशाच प्रकारचा असला पाहिजे की तो 2 जुळ्या नरातील एक असावा. म्हणजे कसं की तो पुढच्या पिढीमध्ये हा नर जो आहे तो पुढे शेळ्या फळवताना पुढची पिढी तयार होताना त्यामध्ये जुळ्या आणि पिळ्या करण्यात देण्याचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे पैदाशीच्या नराची निवड आपल्याला करायची आहे आणि त्याची प्रजोत्पादन क्षमता पण आहे, ती सगळ्यात महत्वाची, ती चांगली असली पाहिजे. तद्वतच पैदाशीचा नर हा उंच, लांब, भरदार छाती असणारा, म्हणजे मानेवर आया असणारा असावा. पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे. बघा, ईदचा बोकुळ आपण पाहिलेला आहे, ठीक आहे ना. तो लुळा लांगडा, ठीक आहे ना, त्याच्या अंगावर काही नसावं, ठीक आहे ना, तुमची जखम नसावी, है ना. अशा प्रकारचा ईदचा बोकुळ जे आहे ते सहसा त्याची निवड करतात बरं का. असो, मग आपण हाच नियम जो आहे आमच्या कळपासाठी, आमच्या स्वतःच्या व्यवसायासाठी नराची निवड करण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हेच पॅरामीटर, ह्याच बाबींचा विचार जो आपण किंवा लोक इतर आम्हाला कळतं की ते ईदच्या वेळेस बोकुळ निवड करताना करतात, तेच पॅरामीटर, तेच गोष्टी, त्याच बाबी आम्ही आमच्या कळपासाठी जेव्हा नर निवडतो त्या लागू केला पाहिजे. तो असा की हा नर कोणताही शारीरिक व्याधी विना असावा, शारीरिक व्यंग त्यामध्ये नसावं. पैदाशीचा नर हा जातीवंत माता पित्यापासून झालेला असावा. पैदाशीचा नर निवडताना जातीची साधारण असणारा 1.5 ते 2 वर्ष वयाचा, 1.5 ते 2 वर्ष म्हणजे 1-2 म्हणजे 2 जाती, ठीक आहे ना. एक जुळे दात असलेले, एक जुडी असलेली दातांची, ठीक आहे ना, म्हणजे त्याचं वय 1.5 ते 2 वर्ष. आता फार झालं 2 किंवा 4 जात, ह्या पलीकडे तो नसावा. असो, जुळ्यातील एक असावा, आपण पाहिलेला आहे. सदृढ उत्तम प्रजोत्पादन असणारा असावा, म्हणजे त्यापासून येणारी पिढी जी आहे ती चांगल्या प्रकारची गुणवत्ता ती दाखवते. ह्याच काही गोष्टी ज्या आहेत ज्या आपण पाहिलेल्या आहेत त्या पुन्हा इथं सांगायचा वेगळ्या प्रकारे प्रयत्न आहे की शेळीचे वय 1 ते 3 वर्ष असावे. असो, शेळी कशा प्रकारे आम्हाला
निवडायची निवड करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या आपण पाहिल्या, ते वेगळ्या प्रकारे इथं दाखवण्याचा थोडासा व्यक्त करण्याचा प्रयत्न. ठीक आहे ना. आपण मागे थोड्याच 2-3 स्लाइड मध्ये पाहिलं की बोकुड कसा निवडावा, तर त्याचं वय आपण वजन लक्षात घेतलं नव्हतं. या ठिकाणी वजन आपण थोडंसं लक्षात घेतोय की तो 30 किलोपेक्षा जास्त नसावा, म्हणजे प्रजोत्पादन करताना वजन हा एक अडथळा त्याच्यामध्ये ठरवू नये. असो, शारीरिक दोष पण आपण पाहिलंय की आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे त्याचे अंडकोश आणि दोन्ही वृष्ण हे चांगले वाढलेले असावे. ठीक आहे ना. आता ही सर्वसाधारण माहिती आहे शेळ्यांच्या बद्दल, शेळ्यांच्या पैदाशीबद्दल ती आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे की शेळ्यांच्या पैदाशीचा वयात येण्याचा काळ जो आहे तो 7 ते 12 महिने असा असतो. ऋतुचक्राचा कालावधी सर्वसाधारण आम्ही शेळ्यांच्या जाती ज्या आहेत त्या थोड्याशा बाजूला करूया आणि सर्वसाधारणपणे शेळ्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे किंवा त्यांची पैदाशीची माहिती कशी असली पाहिजे. त्यांचा वयात येण्याचा काळ हा 7 ते 12 महिने असला पाहिजे. ऋतुचक्राचा कालावधी आपण पाहिला 21 दिवस, मादाचा कालावधी 2 ते 3 दिवस. पहिला वेताच्या वेळी सरासरी वय जे आहे ते 14 ते 16 महिने असलं पाहिजे. प्रथम गाभण राहतानाचे वजन जे आहे तिचे 30 ते 35 किलो असले पाहिजे असते. गाभण काळ हा 145 ते 150 दिवस असतो आणि 2 वेतातील अंतर जे आहे ते 6 ते 9 महिने. जुळ्यांचे सरासरी प्रमाण जे आहे ते 40% शेळ्यांमध्ये असतंच, परंतु आम्ही जेव्हा निवड करतो तेव्हा जास्तीत जास्त शेळ्यांची निवड अशाच प्रकारे करावी की जे जुळे किंवा तिळे देणारे असतात. असो, तिळ्यांचे प्रमाण जे आहे ते 5 ते 12%. 4 पिल्लांचे प्रमाण 1 ते 5%. 4 पिल्लांचे कळपातील सरासरी विण्याचे वार्षिक प्रमाण हे 90%. नर मादीचे गुणोत्तर 25 ते 30. माद्यामध्ये 2 नर अशा प्रकारे आपण हा एक युनिट म्हणून आपण अशा प्रकारे आपण यांनी सुरुवात करू शकतो. 2 नर ह्यासाठी ठेवायचे की एक नर जर समजा आजारी पडला किंवा एक नर जर आपण नेहमी करता उपयोगात आणला तर इनब्रीडिंग होऊन जी आपली नवीन जी पिढी तयार होते ती चांगल्या गुणधर्माची होत नाही, असं अनुवंशशास्त्राचा नियम सांगतो. आणि म्हणून बोकड जो आहे तो 2-3 वर्षानंतर बदलला पाहिजे किंवा 2 बोकड जर घेतले तर ते अल्टरनेट आपल्याला उपयोगात आणू शकतो. असो, शेळ्यांच्या मर्दुकीचे प्रमाण हे 5 ते 6% असते सर्वसाधारणपणे आणि मर्दुकीचे कर्णांचे मर्दुकीचे प्रमाण हे 10 ते 12% असते. पण एक मला सांगू द्या की बरेचसे फार्म आम्ही पाहिले, त्यांची माहिती आम्ही ऐकली किंवा त्याच्याबद्दल आम्ही पाहिलं की कर्णांच्या मर्दुकीचे प्रमाण जे 10 ते 12%वरून 5 ते 6% पर्यंत आणू शकतात. निश्चितच अशा फार्मला फायदा चांगल्या प्रकारचा होतो. शेवटच्या स्लाइडकडे मी आलेलो आहे कारण मी माझ्या घड्याळाप्रमाणे 5:10 मी बोलायला सुरुवात केली होती आणि जवळपास 6:10 होत आहेत एका तासामध्ये. कारण खूप काही बोललं आणि खूप काही माहिती सांगितली तर ती तुमच्या कदाचित सर्व गोष्टी लक्षात येणार नाही. काही प्रश्न असतील ते आपण घेऊया, परंतु त्या पहिले एक गोष्ट, जेव्हा आम्ही हे पहिलं लेक्चर आपण संवाद साधत आहोत शेळी पालन व्यवसाय सुरू करण्याच्या बाबतीतलं, तेव्हा आपण शेळ्यांची निवड कशी करावी ह्या गोष्टींचा आम्ही सखोल अभ्यास केला. परंतु आणखीन काही गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्या व्यवसाय म्हणून आम्हाला त्याकडे पाहणं गरजेचं आहे. आम्ही व्यवसाय जेव्हा करतो तेव्हा स्वॉट अनालिसिस करतो. आम्ही स्वॉट अनालिसिस म्हणजे SWOT, स्ट्रेंथ, S फॉर स्ट्रेंथ, W फॉर वीकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटीज आणि T फॉर थ्रेट. कोणता व्यवसाय करत असताना आम्ही हे स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे की आमची स्ट्रेंथ कोणची आहे, आमच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत, आमच्या वीकनेस कोणकोणचे आहेत, आमच्या जमेच्या नसणाऱ्या बाजू कोणत्या आहेत. ह्याचा आम्ही निश्चितच व्यवसाय सुरू करण्याच्या पहिले अभ्यास केला पाहिजे. आम्ही शेळीपालन व्यवसाय आजपर्यंत शेतीला जोडधंदा म्हणूनच केलेला आहे आणि आम्हाला हा व्यवसाय म्हणून जेव्हा स्वतंत्रपणे ह्यामध्ये पुढे जायचं, एक भरारी घ्यायची आहे, तेव्हा आम्ही स्वॉट अनालिसिस केलंच पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं स्वॉट अनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ, SWOT, स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट. आमच्या जमीच्या बाजू कोणत्या आहेत, आमच्या जमीच्या नसलेल्या कमकुवत बाजू कोणत्या आहेत, आम्हाला कोणकोणत्या गोष्टीची ऑपॉर्च्युनिटी ह्या व्यवसायामधून दिसते
ठीक आहे ना. आम्हाला कोणकोणत्या गोष्टी पुढे भविष्यामध्ये चांगल्या पाहायला मिळतात आणि आम्हाला थ्रेट कोणकोणत्या गोष्टीचा आहे, की थ्रेट म्हणजे कसं, उदाहरणार्थ आमच्या पुढे एक थ्रेट असतो की नाही आम्ही तर शेळीपालन व्यवसाय सुरू करू हो, पण मार्केटिंग कसं नाही, हा एक प्रकारचा थ्रेट आहे आपल्याला की मार्केटिंग ह्या भागामध्ये होईल की नाही. ठीक आहे ना, ही भीती आहे. मग ह्या बाबत आपल्याला कुठेतरी नियोजन करायला पाहिजे. बघा, मी तुम्हाला पुन्हा ह्या गोष्टी सांगत आहे की जरी तांत्रिक दृष्ट्या आपण मार्गदर्शन घेत आहोत, परंपरागत पद्धतीनं आम्हाला हा व्यवसाय कसा करतात हे माहिती आहे, तांत्रिक काही गोष्टी शिकत आहोत, परंतु त्याही पलीकडे अधिक, आणखीन अधिकतर त्यापेक्षा पुढे जाऊन आम्हाला व्यवसायाच्या दृष्टीनं काही पैलू जसे मी तुम्हाला सांगितलं ते बघणं गरजेचं आहे. थिंक अबाउट युअर ओन कॅपॅसिटी. आपली कॅपॅसिटी कशी आहे ते बघायचं, आपण कुठपर्यंत या व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकतो. आम्ही प्लॅन केला पाहिजे. बघा, माझ्याकडे एक 4-5 जण आले होते, म्हणजे आपल्या या ठिकाणी असताना, आणि 4-5 जण आले आणि मग सर म्हणे तुमच्याशी बोलायचं आहे आम्हाला. म्हटलं बोला ना, काय पाहिजे. ते आम्हाला शेळ्या विकत घ्यायच्या. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे ना. तर म्हणे मग मी म्हटलं शेळ्या कुठून घेणार आहे. तर एक जण विकत आहे शेळ्या, म्हणे आम्हाला त्याच्याकडून घ्यायच्या आहे. बरं. त्यावेळेस साधारणतः जो सरकारी भाव ज्याला म्हणतो आपण शेळी विकण्याचा, तो 250 रुपये किलो होता. मी त्यांना विचारलं की काय काय भावामध्ये शेळी तुम्हाला तो विकत आहे किंवा विकायला देत आहे. साहेब म्हणे तो 150-200 पर्यंत, 150 पावणे 200 पर्यंत देत आहे. मी म्हटलं बघा, सरकारी भाव 250 रुपये, तो कमी असतो, ह्याने तर जास्त द्यायला पाहिजे. बरं, एक गोष्ट आणखी, हा शेळ्या का विकत आहे, ज्याच्याकडून तुम्ही शेळ्या घेणार आहात तो का विकत आहे शेळ्या. मग त्यांनी सांगितलं की बाबा तो विकत आहे कारण त्याला हा व्यवसाय बंद करायचा. बरं, व्यवसाय काय बंद करायचा, नाही त्याला अपयश आलं. बरं, त्यांचे फोटो पाहायला मिळतील का मला. आणि मी असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मला फोटो दाखवले, ज्या शेळ्या त्याला विकत घ्यायच्या होत्या त्यांचे फोटो विकणाऱ्यांनी त्यांना दिले होते किंवा त्यांच्या फार्मवरून त्यांनी काढले होते. अशा शेळ्या होत्या बंधूंनो की ज्याची हाडं आम्हाला जी रिब्स म्हणतो आपण, हातळ्या, त्या मोजता येतील अशा प्रकारच्या शेळ्या होत्या. मी म्हटलं अशा शेळ्या फुकट मिळाल्या तरी घेऊ नको. त्याचं कारण असं आहे की अशा शेळ्या विकत घेऊन तुला त्यांची शारीरिक स्थिती पूर्वपदावर आणणं खूप कठीण आहे किंवा अशक्य आहे. बरं, तो भाऊ दे, जाऊ तो भाग जाऊ दे. आता तुला शेळ्या विकत नाही घ्यायचं असं मी सल्ला देतो. शेवटी तुझ्याजवळ पैसे घेणारा तू आहे, तू तुझं बघ. परंतु माझा सल्ला असा राहील. परंतु एक गोष्ट मला सांग, मला कळू दे की हा गृहस्थ शेळ्या का विकत आहे. अपयश आलं पण कशामुळे आलं, कारण महत्वाचं हे आहे की आम्ही व्यवसाय करताना दुसरे यशस्वी कसे झाले हे पाहण्यासोबतच कोणत्या गोष्टी त्यांनी केल्या नाही, म्हणजे ते अयशस्वीपणापासून दूर राहिले, ह्या गोष्टी आम्हाला लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आणि आम्ही ह्याच गोष्टी महत्वाच्या लक्षात घेत नाही. आम्ही सक्सेस स्टोरी पाहतो, व असा झाला तो तसा झाला. अरे पण सक्सेस स्टोरी पाहताना ज्या गोष्टी त्याने केल्या म्हणून त्याला यश मिळालं, तर त्याचसोबत त्यांनी कोणत्या गोष्टी नाही केल्या म्हणून तो अपयशापासून दूर राहिला, या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे. हा प्रश्न विचारला, तो म्हणाला की सर म्हणे त्याने एकदाच 100 शेळ्या आणल्या म्हणे आणि व्यवसाय सुरू केला. 3 बोकड आणले, 100 शेळ्या आणल्या. म्हटलं मग पुढे काय झालं. नाही, पुढे त्याची शेती होती म्हणे, शेती होती आणि मग डोंगराळ प्रदेशाचा भाग होता, त्याच्यामुळे त्याला शेळ्या मग डोंगरामध्ये त्या चरायच्या, चारा मिळायचा वगैरे वगैरे. 4-5 महिने गेले आणि नंतर मग उन्हाळा जसा सुरू झाला, चारा त्याला मिळेनासा झाला आणि शेळ्यांना मग चारा कमी पडू लागला. मला सांगायचा मुद्दा हा आहे बंधूंनो, की आम्हाला थिंक अबाउट युअर ओन कॅपॅसिटी. आम्ही कशा प्रकारे फार्म सुरू करणार आहोत, किती शेळ्यापासून करणार आहोत, आम्ही हा फार्म 2 वर्षानंतरची स्थिती कशी राहील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक शेळी आम्हाला माहित असायला पाहिजे की हिरवा चारा 3 ते 4 किलो खाते, वाळलेला चारा सर्वसाधारणपणे 1 किलो खाते एक शेळी, बरं का. 25 ते 30 किलो आमची उस्मानाबाद एक शेळी आपण लक्षात घेऊया. ठीक आहे ना. तर मग अशा शेळींचा समूह आम्ही तयार करत आहोत की 25-30 शेळ्या आमच्याकडे असतील, तर एक शेळी जर हिरवा चारा रोज 4 किलो खात असेल तर 25 शेळ्यांना रोजचा हिरवा चारा किती लागेल. वाळलेला चारा एक शेळी 1 किलो खाते, त्याला 800 ग्रॅम ते 1 किलो, तर आम्हाला 20 शेळ्यांना दररोज किती चारा लागणार आहे. मग दररोजचा चारा आम्हाला हिरवा वाळलेला किती लागतो हे कळाल्यानंतर महिन्याचा किती लागणार आहे, वर्षाचा किती लागणार आहे.
आणि आमचं ह्या संदर्भातलं नियोजन आमच्याकडे आहे का? आम्ही थिंक अबाउट युअर कॅपॅसिटी, आमची कॅपॅसिटी आहे का तेवढं करायची? आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की शेळी पालन हा व्यवसाय चारा विकत आणून बिलकुल करायचा विचार करू नका. तो आत्मघात आहे. ठीक आहे ना? असा व्यवसाय कधीच यशस्वी होत नाही, झालेला नाहीये. ज्याच्याकडे स्वतःचा चारा तो निर्माण करू शकतो, ज्याच्याकडे शेत आहे, ठीक आहे, त्याची तरतूद तो करू शकतो. नुसती तरतूद नाही, आज इतक्या माझ्याकडे शेळ्या आहेत, वर्षानंतर इतक्या होतील, 2 वर्षानंतर इतक्या होतील, आणि त्यांचं चाऱ्याचं नियोजन माझ्या शेतावर मी करू शकतो. अशा पद्धतीनं तुमच्याकडे जेव्हा तुमचं विजन असेल त्याच वेळेस त्या व्यवसायामध्ये उतरा. नाहीतर मग जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की मग शेळ्या तर आणल्याच, चारायला काहीच नाहीये, 4-6 महिने गेले चांगले. आणि म्हणून म्हणून जेव्हा मी शेळी पालन व्यवसाय करायचा विचार करतो, आमच्याकडे एक तर शेतीचा तुकडा छोटासा 10 गुंठे 20 गुंठे हा चाऱ्यासाठी राखीव ठेवलाच पाहिजे. आमच्या शेतामध्ये धुऱ्यानं शेळी जी झाडपाला खाते ती झाडं आमच्या धुऱ्यानं असलीच पाहिजे. म्हणजे चाऱ्याचं नियोजन आम्हाला करणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही चाऱ्याचंच खायचंच नियोजन आमच्याकडे नाहीये. शेळ्या वाढत आहेत आणि त्यांना खायला देणार नाही तर मग उत्पादन कसं आडातच नाही, भोऱ्यात कसं येणार आहे? आणि म्हणून ह्या गोष्टी नियोजन करणं आम्हाला खूप गरजेचं आहे. व्यवस्थापनाचे काही पैलू आम्हाला पाहणं गरजेचं आहे. म्हणून इथं मी म्हणतो की थिंक अबाउट युअर ओन कॅपॅसिटी. आपण कुठपर्यंत पाय बसू शकतो, आम्हाला कुठपर्यंत जायचंय याचं विजन आपल्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला तुलनात्मक अभ्यास पण आपण केला शेळीच्या बाबतीत, गायीच्या बाबतीत, की चारा किती लागतो, आणखी नियोजन व्यवस्थापन कसं करता येतं. आणखीन एक तिसरी महत्वाची गोष्ट की आम्हाला ट्रेनिंग किंवा ज्ञान मिळवायचं, जे तुम्ही आज करत आहात बघा, हे खूप महत्वाचं आहे. आम्हाला वाटतं की नाही, आणि पुन्हा ही चूक करू नका मित्रांनो, बंधूंनो, की युट्यूबवर 2-4 व्हिडिओ पाहिले, सक्सेस स्टोरी पाहिला, लगेच निघाले. नाही, असं करू नका. आम्हाला प्रॉपर ट्रेनिंग घ्यायचं आहे याच्यातलं. आम्हाला 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 या संदर्भामध्ये प्रशिक्षण घेऊन ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि सोबतच इतरांचे अनुभव सुद्धा आम्हाला लक्षात घ्यायचे, बघायचे. नंतर हे करत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला नेहमी लागते ती परमिशन फ्रॉम लोकल ऑथॉरिटी. तिथलच्या लोकल ऑथॉरिटीची परमिशन घेणं बऱ्याच वेळेस गरजेचं असतं. नंतर सॉइल अँड वॉटर टेस्ट, म्हणजे पाण्याची सुद्धा आम्ही टेस्ट करायला पाहिजे. हे बऱ्याच वेळेस आता अर्थातच कोंबड्यासारखं शेळ्यांचं नाहीये. कोंबड्यांना जड पाणी, ज्याला हार्ड वॉटर म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला टोटल डिझॉल्व सॉलिड TDS हे जास्त असतं, ते पाणी कोंबड्याला चालत नाही. असं शेळ्यांच्या बाबतीत सहसा होत नाही. परंतु बऱ्याच वेळेस आम्हाला ह्या गोष्टी पण लक्षात घेणं गरजेचं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ सुटेबल शेड टू द लोकेशन, ही गोष्ट खूप मोठी आहे. आपण व्यवस्थापनामध्ये उद्या परवा पाहणारच आहोत, उद्याच कदाचित, की शेड बांधत असताना खूप काही खर्च आम्हाला करायची गरज नाही. नंतर मग या काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ट्रान्सपोर्टेशन करताना जर आम्हाला करायचं झालं तर व्यवस्थित करायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रेकॉर्ड किपिंग आहे. त्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या आम्ही नंतर पाहणारच आहोत. प्रॉपर केअर अँड मॅनेजमेंट, ते पण आपण गोष्टी पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पण शेवटी दिलेली आहे, ती म्हणजे डेव्हलप मार्केट. ठीक आहे ना? मार्केट आम्हाला आमचं स्वतःचं तयार करता आलं पाहिजे. मी गणेश काळेचं उदाहरण दिलं तुम्हाला, आणि मी उदाहरणं का देतो? उदाहरणं मी तुम्हाला हायपोथेटिकल कधीच देणार नाही, कल्पनातली उदाहरणं कधीच देणार नाही. मी जो अनुभव घेतला, जो अनुभव माझ्याकडे आहे, तो तुम्हाला शेअर करतो. तो ह्यासाठी की जसं मी तुम्हाला म्हटलो की यशस्वी होताना एखाद्या यशस्वी लोकांनी किंवा त्या व्यक्तीने ते होण्यासाठी काय केलं हे पाहणं तर जरूरच आहे. पण त्यांनी कोणत्या गोष्टी नाही केल्या म्हणून त्याला अपयश नाही आलं, हे सुद्धा महत्वाचं आहे. मी तुम्हाला गणेश काळेचं उदाहरण यासाठी केलं की त्यानं स्वतःचं मार्केट डेव्हलप केलेलं आहे. त्यानं स्वतः मोठा होऊन इतरांना त्यानं तयार केलेला आहे. म्हणजे त्याच्याशिवाय त्याला बाहेर विकायची गरजच नाहीये. आम्ही बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी, सुरती शेळ्या तुम्ही घेऊन आलात, ठीक आहे ना, त्याचं तुम्हाला व्यवसाय करायला सुरुवात केली आम्ही जातींची शेळीची निवड करताना. पण तिथं मार्केट आपल्याकडे आहे का हे बघायला पाहिजे. मार्केट ज्या शेळीचं आपल्याला आहे अशा शेळ्यांची सुरुवात आम्हाला ह्या व्यवसायामध्ये करायची आहे. आणि नंतर त्या गोष्टींचा स्वतःचा अभ्यास झाल्यानंतर, अनुभव झाल्यानंतर मग आम्हाला पुढे पुढे जायचं आहे. असो, मी इथं थांबतो. काही प्रश्न असतील तुमचे तर प्रश्न विचारा. अर्थात मी तुमच्यासोबत 3-4 दिवस आहेत. प्रामाणिकपणे सांगू द्या मला. ज्या गोष्टी मला माहित आहेत त्या मी गोष्टी अतिशय सरळपणे सांगणार, आणि ज्या गोष्टी मला माहित नाहीत त्या तुम्हाला माहित करून मी सांगेल.
अर्थात माझा नंबर जो आहे तो आपला जो ग्रुप तयार केलेला आहे सरांनी, तर कुणाल सरांनी, त्या ग्रुपवर माझा नंबर आहे. अर्थात मी तुम्हाला सांगितलं की मी 20 वर्षापासून या अकॅडमिक्स मध्ये, या क्षेत्रामध्ये आहे. भरपूर जणांकडे माझा नंबर आहे. बरेचसे फोन मला येतात आणि मग मला जेव्हा लेक्चर मी घेत असतो किंवा मी माझ्या कामात व्यस्त असतो, फोन उचलणं होत नाही. त्यामुळे तुम्हाला विनंती की आपल्या ग्रुपवरील माझा फोन नंबर जो आहे तो व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही आपला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून मला तुमच्या ज्या क्वेरीज आहेत, आधी जर विचारणं नाही झालं तर मला केव्हाही तुम्ही विचारू शकता. असो, मी या ठिकाणी थांबतो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया ते प्रश्न आपण विचारू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फारच महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. कारण की बऱ्याचशा प्रमाणात असं होतं की फक्त शेळी आणायची तर आणायची, फक्त मग कोणतीही असो शेळी, फक्त जी शेळी दिसतीये तीच आपण आणायची. मग ती कधी-कधी बऱ्याचदा अशी फसवणूक सुद्धा होत असते की जी शेळी आणतो आपण, ती बऱ्याचदा ही फार म्हातारी असते. तर मग तिच्यापासून आपल्याला पुढे झोप नाही घेता येत. बऱ्याचशा प्रमाणात दर असं आढळून आलेलं आहे. तर त्यामुळे जशी तुम्ही माहिती दिली, ती अतिशय अशी महत्त्वपूर्ण होती, की जेणेकरून आता बऱ्याचशा प्रमाणात काही जी आयडिया आहेत, ती सर्वांना क्लिअर गेली असेल, की शेळी घेताना काय-काय, कशाप्रकारे घ्यायची, नंतर कोणती जात घ्यायची, कशाप्रकारे ते आपण जात घेतल्यानंतर ते जातीचे काय-काय प्रकार आहेत किंवा आपल्या गरज काय आहेत, त्यानुसार आपण त्या शेळी पर्चेस करू शकतो किंवा घेऊ शकतो. तर धन्यवाद सर. अतिशय अशी चांगली माहिती दिली. तर कुणाला काही प्रश्न असतील त्यांनी सरांना एक-एक करून प्रश्न विचारू शकता. आजचं जे सेशन झालं आहे, त्याविषयी काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारू शकता. अमोल जाधव सर, कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता प्रश्न. नाही, कुणाला प्रश्न तर नाही आहेत आता नाही सध्या. का? ठीक आहे ना सर. मी जर सांगितलं की आजही जर तुम्हाला नाही विचारता आले हरकत नाही. आपल्या ग्रुपवर माझा नंबर आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे तो. तुम्ही केव्हाही मला प्रश्न विचारू शकता, माहिती विचारू शकता. जी माहिती माझ्याजवळ आहे ती लगेच मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. आणि काही माहिती, काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की ज्या मला माहित नाहीत, कदाचित कदाचित होऊ शकतं ना, तर मी त्या तुम्हाला माहीत करून सांगेल. परंतु एक सुसंवाद आपल्यामध्ये या माध्यमातून जो आम्हाला कुणाल सरांनी करून दिलेला आहे की ह्या ग्रुपच्या माध्यमातून सीड इंडिया नॉलेज प्रायव्हेट लिमिटेड जे आहे त्याच्या माध्यमातून एक संवाद आपल्या संगती साधला आहे. तो संवाद आपण असाच ठेवूया आणि जे काही प्रश्न आजही विचारले नाही गेले हरकत नाही, आपण नंतर विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद सर. जर कुणाला काही प्रश्न असतील त्यांनी ते ग्रुपवर टाकले प्रश्न तरी चालतील, जेणेकरून म्हणजे जो आज काही प्रश्न असेल तुमच्या मनात ते जर आपल्याला समजले. हो, सर तर मग एक प्रश्न आहे. हा हॅलो. बोला बोला. हा बोला. सर जसं गाई म्हशींना जसं ढेप वगैरे या आपण म्हणजे त्यांना खाद्याच्या स्वरूपात टाकतो, तर तसं बकरींना सुद्धा काही आहे का, शेळींना? कशाचं? म्हणजे सर गाई म्हशी असतात ना, हा. तर त्यांना जसं आपण ढेप टाकतो, म्हणजे बाजारात मार्केटमध्ये त्यांच्यासाठी खाद्य उपलब्ध असतं, हा. तसं शेळींना पण काही आहे का? हो हो. बघा, आपण 5 दिवसाचं हे जे ट्रेनिंगचं आपण आयोजन केलेलं आहे कुणाल सरांनी, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे विषय ठेवलेले आहेत. ठीक आहे ना? एक आहारासंदर्भातले पण आपण 2 विषय घेणार आहोत, खूप महत्वाचे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की व्यवस्थापनाच्या म्हणजे शेळीपालन व्यवसाय करत असताना व्यवस्थापनाचे काही महत्वाच्या गोष्टी, काही शेळ्यांच्या निवडीच्या बाबतीतल्या, काही आजाराच्या संदर्भातल्या, काही आहाराच्या संदर्भातल्या आपण ह्या ट्रेनिंग दरम्यान पाहणार आहोत. अर्थातच आहाराबद्दल तो माझा विषयच आहे. आपण सखोल अशी माहिती घेणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये. परवाच्या दिवशी कदाचित त्या विषयाकडे मी जाईल. तुमचं म्हणण्याचं तरी तात्पुरतं मी उत्तर देतो. त्या संदर्भात आपण इत्थंभूत माहिती पाहणारच आहोत.
तुम्ही तो विषय तुम्ही त्या ग्रुपवर आहातच. कुणाल सर तुम्हाला ते अवगत करतील. परंतु तरी विचारलेल्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ इच्छितो असं, की आम्ही जेव्हा व्यवसाय म्हणून ह्या शेळ्यांच्या कडे पाहतो, जोडधंदापासून त्यांना अलिप्त करून आम्ही व्यवसायाचं स्वरूप देतो, तेव्हा निश्चितच आम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, की ज्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळेल, नफा मिळेल. आणि ह्या शेळ्या कोणते जनावर आमचं घ्या, इतकं प्रामाणिक आहे की जे तुम्ही खायला द्याल ते तुम्हाला वापस करतो. ठीक आहे ना. तर निश्चितच गाई म्हशींना आम्ही जे काही वाढीसाठी, दूध उत्पादन वाढण्यासाठी आम्ही आहार देतो, पेंड देतो, ढेप देतो. ठीक आहे ना. आहार संतुलित आहे की नाही याची खात्री करतो. आहारामध्ये स्निग्ध पदार्थ, त्याच्यानंतर प्रोटीन, ज्याला प्रथिने म्हणतो, कार्बोदके, कार्बोहायड्रेट, जीवनसत्वे, विटॅमिन्स, मिनरल, क्षार, या सगळ्या गोष्टी जसं मोठ्या जनावरांच्या बाबतीत आम्ही काळजीनं आहाराच्या स्वरूपात, खाद्याच्या स्वरूपात देतो, शेळ्यांना पण तसं देणं गरजेचं आहे. आणि ताई हीच गोष्ट आहे की आम्ही परंपरागत पद्धतीने ह्या गोष्टी केल्या नाहीत किंवा करत नाही. गुराखी येतो, शेळ्या घेऊन जातो, दिवसभर चरतात त्या, आणि नंतर आमच्या घरी येतात, शेडमध्ये बांधतो आम्ही, जो चारा उपलब्ध आहे तो देतो, संपलं. अशा पद्धतीने आपण हा वंश परंपरागत व्यवसाय करत आहोत. परंतु म्हणजे जोडधंदा करत आहोत. पण जेव्हा आम्ही व्यवसाय म्हणून याच्याकडे बघतो, तेव्हा आम्ही निश्चितच आमच्या पुढे उद्दिष्ट ठेवायचे की शेळ्यांच्या करडांची वाढ कशी झाली पाहिजे, किती झाली पाहिजे, तुमचं वजन किती वाढलं पाहिजे, म्हणजे मार्केटमध्ये चांगल्या वजनाची गेल्यानंतर आम्हाला पैसे अधिक मिळतील, आम्हाला प्रॉफिट, नफा जास्त मिळेल. आणि ह्याचं सगळ्याच नियोजन करत असताना तुमच्या प्रमुख प्रश्नाचं उत्तर मी सगळं विस्तृत स्वरूपात असं देतो. आणि त्या मुद्द्यावर येतो की शेळ्यांना सुद्धा गाई म्हशीच्या प्रमाणे आम्हाला संतुलित आहार देणं आणि सगळ्या गोष्टी खाद्यामधून शरीराला लागणारे पोषण तत्व देणं हे गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. जे आहारशास्त्राविषयी आता जर मॅडमनी तसा प्रश्न विचारला आहारशास्त्राविषयी, तर मॅडमला सांगू इच्छितो की आहारशास्त्रामध्ये सरांनी त्यातच काम केलेलं आहे आणि त्यातच त्यांनी पदवी मिळवली आहे. तर आहारशास्त्राविषयी सर हे सखोल पद्धतीने आपल्याला पुढील काही येणाऱ्या 5 दिवसांमध्ये सांगणार आहेत. तर नक्कीच तुमच्या जे प्रश्न होतात तो त्याचं निराकरण पण होईल. आणि प्रत्येकाला एक विनंती असेल की जे एक आपल्यासोबत हे वेबिनार चालू असताना एक डायरी मेंटेन ठेवत जा, की जेणेकरून म्हणजे फ्युचरमध्ये काही अडचणी आल्या तर मग तुम्ही ते नोट्स काढलेले असतील ते तुम्हाला फ्युचरमध्ये काम येणार आहेत. तर धन्यवाद सर की आजचं हे सेशन चांगल्या प्रकारे झालं त्याबद्दल. आणि सर्वांचंही धन्यवाद की सर्वजण हजर काही धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. सर्वांचे हजर आभार राहिले. मानतो. धन्यवाद. थँक्यू. पण आपण नक्कीच भेटूया उद्या. तर तुम्ही ते लगेच आपल्या ग्रुपवर टाकत चला. तसं आपल्या ज्या पीडीएफ फाईल्स आहेत, पीडीएफ फाईल्स आणि पीपीटी फाईल्स आहेत, त्या पण आपल्या ग्रुपवर टाकल्या जाईल, की जेणेकरून जर काही काहींचं मिस झालेला असेल प्रोग्राम तर तो त्यातून ते शिकू शकतील. चालेल सर. थँक्यू. थँक्यू. जी. थँक्यू सर सर्वांचे. आणि आजची रेकॉर्डिंग ही साधारणतः उद्या सकाळीच आपल्या ग्रुपवर टाकण्यात येईल, की जेणेकरून समजा काही अडचण आली तर तुम्ही हा प्रोग्राम पुन्हा एकदा रिपीट बघू शकता. ओके सर. धन्यवाद. थँक्यू सर्वांचे. आजचं जे सेशन आहे आपण इथं थांबवत आहोत. आणि तुम्हाला कॉल करा, आपण बोलूया. ओके सर.